गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 तसेच TCS पॅटर्न आधारित नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने संभाव्य भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 वर आधारित प्रश्नसंचांचा अभ्यास करणार आहोत, जो तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडेल. या प्रश्नपत्रिकेमधला जो पहिला प्रश्न आहे, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मध्ये किती कलमांचा आणि प्रकरणांचा समावेश आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे, या अधिनियमामध्ये 5 प्रकरणे आणि 31 कलमांचा अंतर्भाव आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 हा भारतात कोणत्या रोजी अंमलात आला? या प्रश्नाचं जे उत्तर आहे, 9 सप्टेंबर 1988 रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंमलात आला भारतामध्ये. नंतर आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. भारत हा देश कोणत्या वर्षापासून संयुक्त राष्ट्राचा भ्रष्टाचार विरोधी परिषदेचा सदस्य देश आहे? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे, सन 2005 पासून भारत हा देश संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी परिषदेचा सदस्य असलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण चौथा बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील प्रकरण 2 कशाच्या संदर्भात आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे की प्रकरण 2 हे विशेष न्यायाधीशांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. खटल्याशी तसं जर पाहिलं तर आपण भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मध्ये 5 प्रकरणं आहे. त्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे ते प्रारंभिक आहे, म्हणजे त्यामध्ये 1 ते 2 कलम आहे, व्याप्तीशी संबंधित आणि व्याख्येशी संबंधित. त्यानंतर आपण प्रकरण जर 2 अभ्यासलं या कायद्यातील किंवा या अधिनियमातील, ते विशेष न्यायाधीशाच्या नियुक्तीशी संबंधित प्रकरण 2 आहे. त्यामध्ये कलम 3 ते कलम 6 पर्यंतच्या कलमा देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण प्रकरण जर 3 बघितलं तर आपल्याला अपराध आणि शिक्षाशी संबंधित बघायला मिळते प्रकरण 3, ज्यामध्ये 7 पासून तर जवळपास 16 पर्यंतच्या कलमा त्यामध्ये देण्यात आल्या. आणि प्रकरण जर आपण 4 पाहिलं तर ते इन्व्हेस्टिगेशनशी संबंधित आहे, अन्वेषणाशी. त्याच्यामध्ये 17 आणि 18 या 2 कलमांचा अंतर्भाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि कलम जर आपण त्याच्यातलं प्रकरण जर 4 बघितलं तर त्यामध्ये आपल्याला मालमत्तेची जप्ती ही तरतूद दिसते. त्या प्रकरणामध्ये प्रकरण क्रमांक 4 मध्ये मालमत्तेची जप्ती आहे. ते 18A शी निगडीत असलेलं प्रकरण आहे. या कलमाशी 18A या कलमाशी निगडीत असलेलं प्रकरण आहे. आणि जर आपण प्रकरण 5 जर पाहिलं तर ते खटल्यासाठी मंजुरी असेल किंवा मग इतर संकीर्ण तरतुदी प्रकरण 5 मध्ये देण्यात आल्या. जवळपास त्यामध्ये 19 ते 31 कलमा या प्रकरण 5 संबंधित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक आपण 5 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 आहे, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणते प्रकरण हे अपराध आणि शिक्षा या विषयाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे का ते म्हणजे प्रकरण 3 हे अपराध आणि शिक्षा या विषयाशी संबंधित आहे. प्रकरण 1 आपण पाहिलं प्रारंभिक आहे, त्यामध्ये व्याप्ती कलम 1 मध्ये व्याप्ती आणि कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आल्या. आणि प्रकरण 2 मध्ये तर आपण पाहिलं का प्रकरण 2 जे आहे ते विशेष न्यायाधीशाशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रकरण 2 विशेष न्यायाधीशाची नियुक्तीशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये कलम 3 ते 6 हे या कलमा येतात. आणि प्रकरण 5 हे विशिष्ट खटल्याशी संबंधित जे काही खटल्याला मंजुरी असेल किंवा इतर काही संकीर्ण तरतुदी असतील तर ते प्रकरण 5 आहे. आणि प्रकरण 5 मध्ये आपण पाहिलं की 19 ते जवळपास 31 या कलमांचा समावेश होतो. त्यामध्ये खटल्यासाठी मंजुरी असेल किंवा इतर संकीर्ण तरतुदी त्यामध्ये देण्यात आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. नंतर प्रश्न क्रमांक पण या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते प्रकरण क्रमांक 3. या प्रकरण क्रमांक 3 मध्ये अपराध आणि शिक्षा या विषयाशी संबंधित ते प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 3. नंतर प्रश्न क्रमांक आपण 6 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणते प्रकरण या अधिनियमातील प्रकरणांचं अन्वेषण म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन करण्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे, प्रकरण क्रमांक 4 हे या अधिनियमातील प्रकरणांचं अन्वेषण करते, ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन म्हणतो. आणि जर आपण प्रकरण क्रमांक 1 जर बघितलं तर ते आपण पाहिलं प्रारंभिक आहे, त्याच्यामध्ये 2 कलम आहे. कलम 1 व्याप्ती दर्शवते आणि कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आल्या. आणि प्रकरण 2 जे आपण पाहिलं ते विशेष न्यायाधीशाच्या नियुक्तीशी संबंधित प्रकरण 2 आहे. आणि प्रकरण जर आपण 5 पाहिलं तर ते खटल्यासाठी मंजुरी आणि इतर काही संकीर्ण तरतुदी त्यामध्ये देण्यात आल्या. जवळपास 19 ते 31 या कलमांचा अंतर्भाव आपल्याला प्रकरण 5 मध्ये बघायला मिळतो, ज्यामध्ये खटल्यांसाठी मंजुरी आणि इतर काही संकीर्ण तरतुदी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 7 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमा
हे या अधिनियमातील प्रकरणाचं अन्वेषण या विषयाशी संबंधित आहे. जर तुम्हाला प्रकरण विचारलं तर प्रकरण जे राहील भ्रष्टाचाराशी संबंधित ते प्रकरण 4 राहील. आणि कलमा जर तुम्हाला विचारण्यात आल्या तर त्या कलमा ज्या इन्व्हेस्टिगेशनशी संबंधित आहे, ज्याला आपण प्रकरणांचं अन्वेषण म्हणतो, तर ते कलम आहे कलम 17 आणि 18. हे या म्हणजेच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील या 2 कलम आहेत, ज्या 17 आणि 18 आहे, त्या प्रकरणांचं अन्वेषणाशी संबंधित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच इन्व्हेस्टिगेशनशी रिलेटेड आहे या 2 कलमा. त्यानंतर जर आपण जर तुम्हाला विचारण्यात आलं का कोणते असे प्रकरण आहे का जे या अन्वेषणाशी संबंधित आहे, तर प्रकरण क्रमांक 4 आणि कलमा जर विचारण्यात आल्या तर त्या कलमा म्हणजे 17 आणि 18. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. या संदर्भात आपण प्रश्न क्रमांक 8 जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या. परंतु यामध्ये या प्रकरण क्रमांक आपण जर 2 बघितलं तर ते मी तुम्हाला सांगितलं की प्रकरण क्रमांक 2 जे आहे ते विशेष न्यायाधीशाशी संबंधित आहे. पण प्रश्न आपण 7 बघतोय, त्यामध्ये एक कलम देण्यात आलेली आहे प्रकरण 7 मध्ये. याचं उत्तर जे आहे, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 17 आणि 18च आहे. परंतु जर तुम्हाला विचारण्यात आलं का या ठिकाणी कलम 3 आणि 6 ह्या कशाशी संबंधित आहे, तर त्या विशेष न्यायाधीशाच्या नियुक्तीशी संबंधित प्रकरण 2 मधल्या कलम आहे 3 आणि 6. आणि जर तुम्हाला विचारण्यात आलं 1 आणि 2 या 1 आणि 2 ह्या कलमा कशाशी संबंधित आहेत, तर कलम 1 मध्ये व्याप्ती देण्यात आली, कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आलेली आहे. आणि कलम जर आपल्याला 7 ते 16 या कलमा विचारल्या तर ते अपराध आणि शिक्षाशी संबंधित आहे. मात्र या ठिकाणी प्रश्न असा विचारण्यात आला का या अधिनियमातील प्रकरणांचं अन्वेषणाशी संबंधित असणाऱ्या कलमा कोणत्या, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल 17 आणि 18 या 2 कलमा या अधिनियमातील प्रकरणांचं अन्वेषण करतात. पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 8वा बघणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम मधील कलम 2 मधील कोणत्या उपकलमामध्ये लोकसेवकांची व्याख्या देण्यात आली. ही बाब लक्षात ठेवा. लोकसेवकाची जी व्याख्या आहे ती कलम 2 मधील सी मध्ये, बाय लॉ सी मध्ये देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि कलम ए मध्ये जर पाहिला तर आपण निवडणुकीशी संबंधित कलम ए मध्ये व्याख्या देण्यात आल्या. कलम बी मध्ये सार्वजनिक कर्तव्याशी रिलेटेड व्याख्या आहे. आणि कलम सी मध्ये लोकसेवकाशी संबंधित व्याख्या देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील आगामी स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. प्रश्न क्रमांक आपण 9 बघणार आहोत. भारताच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दिलेल्या व्याख्येनुसार खालीलपैकी कोण लोकसेवक नाही, असा हा प्रश्न आहे. कोणाला लोकसेवक म्हणता येणार नाही. या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे का भारतीय दंड विधानामधील कलम S21 प्रमाणे विहित केलेला लोकसेवक असतो, बरोबर. IPC मधील जे कलम आहे इंडियन पिनल कोडमधली जे कलम आहे S21 त्यामध्ये विहित केलेला जो असतो तो लोकसेवक असेल. त्यानंतर सोसायटीचे जे सहकारी सोसायटीचे जे सभासद असतात ते लोकसेवक या व्याख्येत येतात. हे चुकलेलं आहे, कारण सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिव हे येतील लोकसेवक म्हणून त्यांना म्हटलं जाऊ शकते. मात्र सहकारी सोसायटीचे जे सभासद असतात त्यांना आपल्याला लोकसेवक म्हणता येणार नाही, ते लोकसेवकाच्या व्याख्यात येणार नाही. मात्र विद्यापीठातले प्रोफेसर हे लोकसेवकाच्या व्याख्यामध्ये येतात. निवडणुकीच्या काळात नेमलेले जे निवडणूक अधिकारी असतात ते लोकसेवकाच्या व्याख्यात येतात. मात्र सहकारी सोसायटीचे सभासद हे लोकसेवकाच्या व्याख्येत येणार नाही, हे विद्यार्थ्यांना लक्षात घ्यावं. त्याच्यामध्ये अध्यक्ष, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव येतील. आणि या ठिकाणी सहकार हा विषय आपल्याला कंबाईन मेन्समध्ये आलेला आहे. सहकार राष्ट्राचं जे राष्ट्रीय सहकार धोरण आहे ते 2002चं आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जे साजरं करण्यात आलं होतं ते 2012 मध्ये. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 10 अभ्यासणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणत्या व्यक्ती जनसेवक होत नाही, असा हा प्रश्न आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर राहील ते म्हणजे वरीलपैकी सर्व. कारण यामध्ये भारतीय दंड विधानामधील कलम S21 प्रमाणे विहित केलेले लोकसेवक आहेत, बरोबर. त्याच्यानंतर सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव, मी जे तुम्हाला आताच सांगितलं. मात्र सहकारी सोसायटीचे जे सभासद असतात ते जनसेवक किंवा लोकसेवक होत नाही, लोकसेवकाच्या ते व्याख्येत येत नाही. मात्र सहकारी सोसायटीचे जे अध्यक्ष असतील, सचिव असतील, त्यांना तुम्ही लोकसेवक म्हणू शकता. त्याच्यानंतर अधिकृत विद्यापीठाचे जे काही प्राध्यापक असतील त्यांना तुम्ही लोकसेवक म्हणू शकतात. इवन ज्यांना सरकारी अनुदान दिले जाते, साहजिकच आपण NGO घेऊ, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्यांना देखील सरकारी अनुदान दिले जाते. अशा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थेमधील जे काही पदाधिकारी असतात, म्हणजे NGOचे जे काही सदस्य असतील, ते मात्र लोकसेवक या व्याख्येत येतात. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर नसणार आहे वरीलपैकी सर्व हे लोक
हे लोकसेवकाच्या व्याख्येत येतात. आणि आपण बघितलं की कलम जे 2 आहे या अधिनियमातील कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आल्या. कलम 2(a) मध्ये निवडणुकीशी संबंधित व्याख्या आहे. कलम 2(b) मध्ये जर सार्वजनिक कर्तव्याशी रिलेटेड व्याख्या देण्यात आली आणि कलम 2(c) मध्ये आपल्याला लोकसेवकाची व्याख्या देण्यात आलेली पाहायला मिळते. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 11 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 31 द्वारे खालीलपैकी कोणत्या कायद्यातील भ्रष्टाचाराशी संबंधित असलेले कलम 161 व कलम 165 रद्द करण्यात आले? तुम्हाला माहीत असेल का ह्या ज्या 2 कलमा आहे या कलमा आपल्याला भारतीय दंड विधान संहिता 1860 मधल्या पाहायला मिळतात. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 31 द्वारे IPC मधील या कलमा रद्द करण्यात आल्या. भारतीय दंड संहितेतील कलम 161 आणि कलम 165 पर्यंतच्या ज्या कलमा आहेत तर या 2 कलमा आपल्याला रद्द केलेल्या पाहायला मिळतात. एक कलम 161 व कलम 165. तर ह्या भारतीय दंड संहिता 1860 मधील कलमा आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि या 2 कलमा ज्या रद्द झाल्या त्या भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 31 द्वारे रद्द करण्यात आलेले आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे जर सरकारी सेवक अप्रामाणिकपणे किंवा फसवणुकीने त्याच्याकडे विश्वासानं सोपवलेली मालमत्ता किंवा सरकारी नोकर म्हणून त्याच्या नियंत्रणाखाली असलेली मालमत्तेची अफरातफर करत असेल, वैयक्तिक उपयोगात आणत असेल तर या कृत्याला तुम्ही काय म्हणाल? या कृत्याला आपण गुन्हेगारी वर्तणुकीचं कृत्य असं म्हणू. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. कलम जर आपण पाहिली तर कलम हे 13 याच अधिनियमातील कलम 13 हे गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणाऱ्या लोकसेवकाला शिक्षा होते कलम 13 नुसार. आणि कलम 13 मध्ये या प्रकारच्या गुन्ह्यासाठी जवळपास 4 वर्ष ते 10 वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड या दोन्ही शिक्षा त्याला गैरवर्तणुकीसाठी गुन्हेगारी वर्तणुकीसाठी होऊ शकतात. आणि कलम 13 हे गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणाऱ्या लोकसेवकाशी संबंधित आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 13 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. अविधान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या कायद्याअंतर्गत लाच देणे हा गुन्हा होत नाही, हे विधान चुकलेलं आहे. दुसरं विधान आहे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक या कायद्याअंतर्गत लोकसेवक आहेत. बरोबर. मुंबई विद्यापीठाचे जे परीक्षा नियंत्रक असो किंवा विद्यापीठाचे प्राध्यापक असो ते लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये येतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. मात्र या कायद्याअंतर्गत लाच देणे गुन्हा होत नाही हे वाक्य चुकलेलं आहे. कारण या कायद्याअंतर्गत लाच देणे हा गुन्हा होतो, ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 13चं ते म्हणजे अचूक आणि ब बरोबर. पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 14 बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 30 द्वारे कोणता कायदा निरसित आणि रद्द करण्यात आला? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अगोदर राज्यसेवेच्या एक्झाममध्ये मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 30 द्वारे कोणता कायदा निरसित म्हणजे रद्द करण्यात आलेला आहे? यामधले 2 कायदे रद्द करण्यात आलेले आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1947 जो प्राथमिक स्तरावर आपल्या भारताच्या प्रथम गृहमंत्र्यांनी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांनी केला होता. त्यावेळेस भारत देशाला भ्रष्टाचाराच्या किडीनं पोखरू नये यासाठी. नंतर त्यामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होत गेली. 62 मध्ये असेल, 88 मध्ये असेल, 2013 मध्ये असेल किंवा 2018 मध्ये असेल. तर हा कायदा निरसित करण्यात आला 2000 आपण पाहिलं अचा, ज्याच्यामध्ये नंतर के संतनम समितीनं सुधारणा सुचवल्या होत्या ज्या आधारावर 1988चा कायदा तयार करण्यात आला. त्याच्यानंतर आपण दुसरा अजून एक कायदा रद्द करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. फौजदारी कायदा विशोधन ज्याला आपण विधी सुधारणा अधिनियम 1952 म्हणतो. हा देखील कायदा याच कलम 30 द्वारे निरसित म्हणजे रद्द करण्यात आलेला आहे. तर ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. मात्र दिवाणी प्रक्रिया संहिता ज्याला आपण सिव्हिल प्रोसिडिंग कोड म्हणतो 1908 याच्यावर कोणता या कायद्याचा परिणाम झाला नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर राहील ते म्हणजे अ आणि ब हे 2 कायदे रद्द करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 15 बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून तिच्यावर खटला भरता येणार नाही? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे का लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून तिच्यावर खटला भरता येत नाही असं कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे? तर कलम 24 मध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 24 नुसार लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून तिच्यावर खटला भरता
करता येणार नाही. जर आपण कलम 19 बघितली तर ते खटला दाखल करण्यासाठी पूर्वमंजुरीची आवश्यकता असेल. केंद्र सरकारचे सेवक असतील तर केंद्र सरकारची, राज्य सरकारचे सेवक असेल तर राज्य सरकारची, किंवा एक सार्वजनिक प्राधिकरण असेल तर सक्षम प्राधिकरणाची त्यासाठी मंजुरी असते न्यायालयाला संबंधित खटला दाखल करून घेण्यासाठी. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी कलम 19च्या संदर्भात. कलम 20 जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसते का लोकसेवक जर असेल, अनुचित फायदा घेत असेल तर त्याच्याशी संबंधित कलम 20 आहे. म्हणजे लोकसेवक अनुचित फायदा घेण्याशी संबंधित कलम आपल्याला 20 पाहायला मिळते. अनुचित जर फायदा घेत असेल तर लोकसेवक आपले कर्तव्य पार पाडताना. त्याच्यानंतर आपण जर 22 जर पाहिली कलम, तर आपल्याला असं या 22 कलमामध्ये असं दिसून येते का फौजदारी जो कायदा 1973चा तो लागू असेल. तर ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी का विशिष्ट फेरबदलाच्या अधीन राहूनच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 लागू होण्याच्या संदर्भातल्या तरतुदी कलम 22 मध्ये देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 24 लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून त्याच्यावर खटला दाखल करता येणार नाही. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक आपण 16 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम आरोपी सक्षम साक्षीदार असण्याशी संबंधित आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 21 ही आरोपी सक्षम साक्षीदार असण्याशी संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र कलम जी 12 आहे ती अपराधाला प्रोत्साहन देण्याशी संबंधित आहे आणि त्यामध्ये जवळपास 3 ते 7 वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आली अपराधाला जर कोणी प्रोत्साहन देत असेल कलम 12 नुसार. कलम जर आपण 14 बघितली तर वारंवार गुन्हा जर करत असेल एखादा व्यक्ती, सराईत गुन्हेगार असन, ज्याला अगोदर विशेष न्यायालयानं भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे गठीत केलेलं न्यायालय त्याचे जे विशेष न्यायाधीश आहेत त्यांनी जर त्याला सराईत गुन्हेगाराला जर अगोदर शिक्षा दिली असेल आणि पुन्हा जर त्याने तशाच प्रकारचा गुन्हा केला असेल तर कलम 14 अंतर्गत वारंवार गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते आणि अशा प्रकारची जी शिक्षा असेल ते 5 ते 10 वर्षापर्यंतची असू शकते. त्याच्यामध्ये द्रव्यदंड पण देखील असू शकते. त्यानंतर कलम 25 तर आपण बघितली नाही, परंतु आता या कलम 25च्या संदर्भात एक बाब लक्षात ठेवा. जे काही भूसैनिक असतात किंवा नौसैनिक म्हणा किंवा वायुसैनिक म्हणा किंवा इतर कायद्यातील कोणत्याही कायद्याला हा कायदा बाधित करणार नाही याच्याशी संबंधित कलम 25 असलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 21 आरोपी हा सक्षम साक्षीदार असेल, त्याला त्याच्या पूर्वमंजुरीनुसारच त्याला साक्ष देता येईल, त्याला कोणी जबरदस्ती करणार नाही साक्ष देण्यासाठी अशी ही कलम सांगते कलम 21, किंवा त्याच्याच विरुद्ध त्याला साक्ष देण्यास कोणी त्याला भाग पाडणार नाही असे देखील कलम सांगते कलम 21. पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 17 बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम विशिष्ट फेरबदलाच्या अधीन राहून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 लागू होण्याशी किंवा लागू करण्याशी संबंधित आहे. या संदर्भात मी तुम्हाला अगोदरच सांगितलं का जी कलम 22 आहे ती विशिष्ट फेरबदलाच्या कलम जी 22 आहे ती कलम विशिष्ट फेरबदलाच्या अधीन राहून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 करण्याशी संबंधित आहे. म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्यानुसार विशेष न्यायाधीश जे काही खटले चालवेल त्यांना विशिष्ट फेरबदलाच्या अधीन राहून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार देखील अधिकार प्राप्त होत असतात. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. नंतर आपण जर 14वी कलम बघितली तर ते सराईत गुन्हेगाराशी संबंधित आहे. अगोदरच ज्या गुन्हेगाराला लाच घेण्याच्या प्रसंगात शिक्षा झालेली आहे आणि पुन्हा जर त्यानं गुन्हा केला असेल तर अशा व्यक्तीला सराईत गुन्हेगार आपण म्हणू शकतो. आणि सराईत गुन्हेगारासाठी ते शिक्षेची जी तरतूद करण्यात आली ती तरतूद आपल्याला 5 ते 10 वर्षापर्यंत पाहायला मिळते. ही आपण अगोदरच या कलम 14च्या अंतर्गत बघितलं आहे. त्यानंतर जर आपण कलम 13 बघितली तर कलम 13 मध्ये कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाचं जे काही वर्तन करणारा कोणताही लोकसेवक असेल त्याच्याशी संबंधित असणारी कलम आपल्याला 13 पाहायला मिळते. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे आपण पाहिलं कलम 22 का ज्याच्यामध्ये विशिष्ट फेरबदलाच्या अधीन राहून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 लागू होईल. मात्र ज्या बाबी या कायद्यातील म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील ज्या बाबी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या विरुद्ध जाईल त्या लागू होणार नाही. मात्र ज्या विरोधात जाणार नाही त्या लागू होतील. त्यालाच आपण विशिष्ट फेरबदलाच्या अधीन राहून म्हणू. त्याच्यानंतर जर आपण कलम 29 बघितली तर फौजदारी विधी सुधारणा जो कायदा होता 1944चा त्याच्यामध्ये सुधारणा करण्याशी संबंधित किंवा केंद्र सरकारचा नियम तयार करण्यात
करण्याचा जो अधिकार आहे तो कलम 29शी संबंधित असलेला पाहायला मिळतो. हे 29 कलम आवर्जून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का फौजदारी विधी सुधारणा जो कायदा होता 1944 त्यामध्ये सुधारणा करण्याशी संबंधित कलम 29 आहे. शिवाय केंद्र सरकारला भ्रष्टाचाराच्या संदर्भात काही नियम तयार करण्याचा अधिकार आहे तो कलम 29 नुसार, आणि याच्यानुसार मग केंद्र सरकार 30 दिवसामध्ये संसदेत ते नियम मान्यतेसाठी सादर करेल. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 22. प्रश्न क्रमांक आपण 18 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार या कायद्याचा भूसैनिकी, नौसैनिकी व वायुसैनिकी इतर कोणत्याही कायद्यावर परिणाम होणार नाही किंवा त्यांना बाधा आणणार नाही असं कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलं? तर कलम 25 मध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि कलम जर आपण 10 पाहिली तर व्यापारी संघटना जी काही असते जिनं जर गुन्हा केला असेल तर ते गुन्ह्यासाठी जो व्यक्ती कारणीभूत ठरला असेल मग तो संचालक असो, संस्थापक असो त्या व्यापारी संघटनेचा किंवा सचिव असो त्याला प्रमुख दोषी मानला जाईल. आणि या व्यापारी संघटनेमध्ये जे पदाधिकारी आहेत जर ते गुन्ह्याशी संबंधित असेल तर त्यांना 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते कलम 10 नुसार. आणि दुसरा जर आपण पाहिलं कलम जर 15 पाहिली, कलम जर आपण 15 बघितली तर आपल्याला असं दिसते की प्रयत्नासाठी देखील शिक्षा होऊ शकते कलम 15 नुसार. आणि प्रयत्न करत असेल कोणी लाच देण्यासाठी किंवा लाच घेण्यासाठी 13/1 मधील ए मध्ये या भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम जो 1988चा आहे त्याच्यामधली जे कलम आहे 13/1 त्याच्यामधल्या पोट ज्या कलम आहे 1/A 13/1/A ही जी कलम आहे यानुसार जर कोणी लाच घेण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्या प्रयत्नासाठी शिक्षा आपल्याला 2 ते 5 वर्ष इतकी बघायला मिळते कलम 15च्या अंतर्गत. कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आलेल्या त्याच्यामध्ये 2A मध्ये निवडणुकीशी संबंधित व्याख्या, 2B मध्ये सार्वजनिक कर्तव्याशी संबंधित व्याख्या आणि 2C मध्ये लोकसेवकाची व्याख्या देण्यात आली. ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. मात्र कलम 25 मध्ये भूसैनिकी, नौसैनिकी, वायुसैनिकी व इतर कोणत्याही कायद्यावर वाईट परिणाम होणार नाही भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988चा असं या कलम 25 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक आपण 19 बघणार आहोत तो देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम या कायद्यातील कलम 13A मधील अपराधाच्या आरोपाचा तपशिलाशी संबंधित असलेले आपल्याला पाहायला मिळते. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 23 ही भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कायद्यातील कलम 13/A नुसार जो काही अपराध घडला त्या अपराधाशी संबंधित असणारा जो आरोपी आहे त्या आरोपाच्या तपशिलाशी आरोप म्हणा किंवा आरोपी म्हणा त्याच्या तपशिलाशी संबंधित असलेली आपल्याला कलम 23 बघायला मिळते. जर आपण कलम 19 बघितली तर त्याच्यामध्ये कलम 7 नुसार किंवा 11 नुसार किंवा 13 नुसार किंवा 15 नुसार खटला चालवण्यासाठी पूर्व परवानगी लागेल न्यायालयाला केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची जर त्यानं गुन्हे केले असेल याच कायद्याच्या कलम 7 नुसार किंवा 11 नुसार किंवा 13 नुसार किंवा 15 नुसार जर त्यानं गुन्हे केले असेल तर असा खटला चालवण्यासाठी त्या न्यायालयाला केंद्र किंवा राज्य सरकारची परवानगी लागेल जर तो त्या केंद्र किंवा राज्य सरकारचा लोकसेवक असेल तर असं कलम 19 मध्ये सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर कलम जर आपण 7 बघितली तर आपल्याला लाच घेणाऱ्या सेवकाशी संबंधित असणारा अपराध त्याच्यामध्ये आहे किंवा भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने वैयक्तिक प्रभावाचा वापर करून लोकसेवकाला प्रभाव पाडून लोकसेवकावर त्याचा गैरफायदा घेणे याशी संबंधित असलेली कलम आपल्याला 7 बघायला मिळते. आणि जर आपण कलम 21 बघितली तर आरोपी या सक्षम साक्षीदार असण्याशी संबंधित आहे कलम 21. मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे का भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कोणती कलम कायद्यातील कलम 13A मधील अपराधाच्या आरोपाचा तपशिलाशी संबंधित आहे तर ती म्हणजे कलम 23. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 20 बघणार आहोत तो देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम या कायद्यातील कलम 13A मधील अपराधाच्या आरोपाचा तपशिलाशी संबंधित पहिल्या व शेवटच्या तारखेमध्ये किती कालावधीपेक्षा अधिक कालावधी असणार नाही याच्याशी संबंधित आहे. किंवा प्रश्न असा आहे हा भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम म्हटल्यापेक्षा कलम आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही का या ठिकाणी प्रश्न असा विचारण्यात आला का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील तर कलम जे 13/A मधील अपराधाच्या आरोपाचा तपशिलाशी संबंधित असलेल्या पहिल्या आणि शेवटच्या तारखेमध्ये किती कालावधीपेक्षा अधिक कालावधी असणार नाही. जर एकच गुन्ह्याशी संबंधित त्या तारखा असेल किंवा एकच गुन्हा असेल तर त्यामध्ये नोंदणी ज्या असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 1 वर्षापेक्षा जास्त फरक असू नये तर ते गुन्हे एकच आहे असं मानलं जाईल या कलम 13/A नुसार. म्हणजे गुन्हा घडला असेल
आणि गुन्ह्याच्या तारखांची नोंद असेल तर या गुन्हा नोंदणी आणि गुन्ह्यांच्या तारखांची नोंद असणे यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त डिफरन्स नसला पाहिजे, तर तो गुन्हा एकच मानला जाईल असं. म्हणून त्यामधला पहिल्या आणि शेवटच्या तारखेमधला जो फरक असतो तो 1 वर्ष इतका असायला पाहिजे कलम 13/A नुसार. त्याच्यानंतर पुढं जर आपण पाहणार आहोत, आता 13/1 कलम काय सांगते, तर 13/1 कलमानुसार आपल्याला असं बघायला मिळते, जे काही आपण पाहतो का एखाद्या जर सरकारी सेवक असेल आणि सरकारी सेवकाला जर काही मालमत्ता जर चरस गांजा जर सापडला असेल आणि जर त्यानं वैयक्तिक हितासाठी त्याच्यातला 100% जर चरस गांजा जर सापडला असेल आणि त्याच्यातला 5-10% त्यानं बाजूला काढून टाकला असेल तर असा लोकसेवक गुन्हेगार ठरतो. या कलम 13च्या अंतर्गत त्याच्या गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणारा लोकसेवक अशी तरतूद देण्यात आली. म्हणजेच लोकसेवक म्हणून आपल्या ताब्यातील मालमत्तेची अप्रामाणिकपणे जर तो अफरातफर करत असेल किंवा स्वतःच्या उपयोगिताकरता त्यानं जर बदल करत असेल तर ते गुन्हेगारीचं स्वरूप ठरते, ही कलम 13 सांगते. आणि या असे गुन्हे जेव्हा घडतात आणि गुन्ह्यांच्या तारखा ज्या असतात याच्यामध्ये पहिल्या तारीख आणि शेवटच्या तारखामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त फरक नसेल तर तो गुन्हा एकच आहे असं मानलं जाते या कायद्याच्या अंतर्गत. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. प्रश्न क्रमांक आपण 21 बघणार आहोत, तो देखील महत्त्वाचा आहे. विधी सुधारणा अधिनियम 1952 नुसार नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश हे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 या कायद्याखाली नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश असण्याशी संबंधित आहे. तर आपण पहिला कलम 26 नुसार ते संबंधित असलेले आपल्याला पाहायला मिळतात का विधी सुधारणा अधिनियम 1952 नुसार जे काही नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश होते ते सर्व विशेष न्यायाधीश भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कायद्याखाली नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीशच आहे असं समजण्यात येईल कलम 26 नुसार. असं ही कलम आपल्याला कलम 26 सांगते. आता या संदर्भात कलम जर आपण 24 बघितली तर आपल्याला कलम 24 आपण अगोदरच अभ्यासली का कलम 24 कशाच्या संदर्भात आहे. तर तुम्हाला माहीत असेल का कलम 24 नुसार जो आपण पाहिला गुन्हा दाखल जो होतो कलम 24 नुसार का लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून तिच्यावर खटला भरता येणार नाही अशी कलम 24 सांगते. आणि त्याच्यानंतर जर आपण कलम 25 बघितली तर जे काही भूसैनिकी, नौसैनिकी किंवा वायुसैनिकी किंवा इतर जे कायदे आहे याला बाधा होणार नाही या भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामुळं. आणि त्याच्यानंतर कलम जर आपण 27 बघितली तर अपील आणि पुनर्परीक्षणाच्या संदर्भात कलम 27 असलेली आपल्याला पाहायला मिळते, जी अपील आणि पुनर्विलोकन याच्याशी संबंधित आहे कलम 27. मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 26. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का विधी सुधारणा अधिनियम 1952 नुसार नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश हे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कायद्याखाली नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश असण्याशी संबंधित आहे असं कोणतं कलम सांगते, तर कलम 26 सांगते. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 22 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 2च्या संदर्भात कोणते विधान अचूक नाही म्हणजे बरोबर नाही असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. कोणतं अचूक नाही म्हणजे बरोबर नाही, कोणतं विधान अविधान आहे का. कलम 2/A मध्ये लोकसेवकाची व्याख्या देण्यात आली. या ठिकाणी हा प्रश्न चुकलेला आहे, कारण कलम 2/A मध्ये लोकसेवकाची व्याख्या देण्यात आली नाही तर निवडणुकीची व्याख्या देण्यात आली. त्यामुळे दुसराही प्रश्न चुकलेला आहे, दुसरा मुद्दा. कारण कलम 2B मध्ये सार्वजनिक कर्तव्याची व्याख्या देण्यात आली, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि विधान दिलेलं आहे का कलम 2C मध्ये सार्वजनिक कर्तव्याची व्याख्या देण्यात आली, हे विधान चुकलेलं आहे. कारण कलम 2B मध्ये सार्वजनिक कर्तव्याची व्याख्या आहे, कलम 2C मध्ये लोकसेवकाची व्याख्या आणि कलम 2A मध्ये निवडणुकीची व्याख्या देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर राहील ते म्हणजे क यापैकी कोणतेही नाही. तर या ठिकाणी ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. हे तिन्ही विधानं चुकलेलं आहे, म्हणून अचूक नसलेलं विधान निवडा. तर क हे अचूक नाही म्हणजे बरोबर नसलेले विधान आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 23वा बघणार आहोत, तो देखील महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार कोणते विधान बिनचूक नाही. बिनचूक नाही म्हणजेच बरोबर नसलेलं विधान निवडा असा हे या ठिकाणी विचार देण्यात आलेला आहे. बिनचूक नाही म्हणजे बरोबर नसलेलं विधान निवडा. कलम 15 या कलमामध्ये प्रयत्नासाठी शिक्षेची तरतूद आहे, बरोबर. नंतर सध्या कलम 15 मध्ये शिक्षेची तरतूद जी आहे, प्रयत्नासाठी शिक्षा, जर तुम्ही लाच घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यासाठी आपल्याला शिक्षेची तरतूद 2 ते 5 वर्ष इतकी बघायला मिळते. हे विधान बरोबर आहे
आणि क जर आपण विधान बघितलं तर का जो मूळचा भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम होता, मूळचा कायदा 1988चा, त्यामध्ये या प्रयत्नासाठी शिक्षेची तरतूद जवळपास 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून काही विधान बरोबर आहे. मात्र आता प्रयत्नासाठी शिक्षा कलम 15 नुसार 2 ते 5 वर्ष आहे. आधी मूळ कायद्यात 1988च्या 3 वर्षापर्यंत होती. हे तिन्ही विधानं बरोबर आहे, ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 24 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार कोणते विधान हे बरोबर आहे? तर विधान पहिलं आहे कलम 13 मध्ये लोकसेवकाच्या गुन्हेगारीच्या स्वरूपाच्या वर्तनाशी संबंधित आहे. बरोबर, कलम 13 हे लोकसेवकाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तनाशी संबंधित आहे. सध्या लोकसेवक या प्रकारच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तनासाठी जवळपास 4 ते 10 वर्ष कारावास आणि द्रव्यदंडाची तरतूद आहे. बरोबर, गुन्हेगारी स्वरूपाचं जर लोकसेवक असेल तर त्याच्यासाठी सध्या या कायद्याच्या अंतर्गत 4 ते 10 वर्षापर्यंतचा कारावास आणि द्रव्यदंडाची तरतूद असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जर आपण क जर मुद्दा बघितला का मूळ कायद्यात म्हणजे 1988च्या अशा प्रकारच्या गैरवर्तनासाठी, म्हणजे लोकसेवक जर गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करत असेल तर मूळ कायदा जो 1988चा आहे त्याच्यामध्ये 6 महिने ते अधिकतम 7 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि द्रव्यदंडाची तरतूद होती. ही विधान बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न क्रमांक 25 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार कोणते विधान हे बरोबर आहे? तर आपण प्रश्न क्रमांक 25 बघणार आहोत. 25 मध्ये देण्यात आलेल्या आहे का भ्रष्टाचार प्रतिबंध 1988च्या कोणत्या कलमानुसार विशेष न्यायाधीशाला खटले चालवण्याचा अधिकार आहे? तर या ठिकाणी विशेष न्यायाधीशाला जो खटले चालवण्याचा अधिकार आहे तो आपल्याला बघायला मिळते का कलम 4 नुसार विशेष न्यायाधीशाला खटले चालवण्याचा अधिकार आहे. कलम 1 तुम्हाला माहीत आहे, कलम 1 मध्ये व्याप्ती देण्यात आली का हा जो अधिनियम आहे तो संपूर्ण देशात लागू असेल असं कलम 1 सांगते. आणि देशाबाहेर राहणारे जे नागरिक आहे त्यांना देखील हा कायदा लागू असेल. म्हणजेच कलम 1 नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा देशाबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांना देखील लागू असेल कलम 1 नुसार. कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आल्या, त्याच्यामध्ये ए व्याख्या ही कलम 2/A ही निवडणुकीशी संबंधित आहे. कलम 2B ही आपण पाहिलं सार्वजनिक कर्तव्याशी संबंधित आहे. आणि कलम 2C आपण पाहिलं जे लोकसेवकाशी संबंधित आहे. जर आपण कलम 3 जर बघितली तर आपल्याला असं बघायला मिळते का कलम 3 मध्ये विशेष न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते कलम 3 नुसार. आणि विशेष न्यायाधीशाची नियुक्ती केंद्र आणि राज्य सरकार करू शकतात. या कायद्यानुसार विशेष न्यायाधीशाच्या नेमणुकीचा अधिकार भेटला केंद्र आणि राज्य सरकारला. मात्र विशेष न्यायाधीशाचा जो दर्जा राहील तो सत्र न्यायाधीशाचा किंवा अपर सत्र न्यायाधीशाचा किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीशाचाच दर्जा असला पाहिजे. अशा प्रकारचे खटले चालवण्यासाठी अतिरिक्त मग ते सत्र न्यायाधीश असो का सहाय्यक सत्र न्यायाधीश असो का सत्र न्यायाधीश असो असेच न्यायाधीश हे भ्रष्टाचाराचे जे खटले आहे ते चालू शकतात. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे का विशेष न्यायाधीशाला खटले चालवण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे तर कलम 4 नुसार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे चलू आपण प्रश्न क्रमांक आपण 26 बघणार आहोत. आणि तो देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कलम आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 26 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार कोणते विधान हे बरोबर आहे? याच्यामध्ये 2 विधानं देण्यात आलं. पहिलं विधान आपण पाहत आहोत. अविधान विशेष न्यायाधीशाला या अधिनियमाच्या कलम 5 नुसार खटले चालवण्याचा अधिकार आहे. बरोबर का विशेष न्यायाधीशाला खटले चालवण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? 5 नुसार. त्याच्यानंतर कलम 5 नुसार. आणि जर आपण ब विधान बघितलं या अधिनियमातील कलम 5 नुसार विशेष न्यायाधीशाला फौजदारी कायदा दुरुस्ती अध्यादेश 1944 मधील जिल्हा न्यायाधीशाचे अधिकार असतील. हे विधान बरोबर आहे. हा प्रश्न अगोदर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे दोन्ही विधानं बरोबर आहे. अविधान आहे का विशेष न्यायाधीशाला या अधिनियमाच्या कलम 5 नुसार खटले चालवण्याचा अधिकार आहे. बरोबर. आणि ब विधान आहे की या अधिनियमातील कलम 5 नुसार या विशेष न्यायाधीशाला फौजदारी कायदा दुरुस्ती अध्यादेश 1944 मधील जिल्हा न्यायाधीशाचे अधिकार आहे. हे दोन्ही विधानं बरोबर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढे चलणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 27 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कोणत्या कलमानुसार विशेष न्यायाधीशाला आरोपीला शिक्षा सुनावण्याचा अधिकार आपल्याला पाहायला मिळतो. तर आरोपीला शिक्षा जी सुनावली जाते विशेष न्यायाधीशाच्याकडून ती कलम 5 नुसार
विशेष न्यायाधीशाला आरोपीला शिक्षा सुनावण्याचा अधिकार या अधिनियमानुसार आपल्याला पाहायला मिळतो. आणि कलम 1 मी तुम्हाला सांगितली व्याप्ती देण्यात आली, कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आल्या आणि कलम 3 मध्ये विशेष न्यायाधीशाची नियुक्ती केंद्र आणि राज्य सरकार करत असते, परंतु त्याचा दर्जा हा सत्र न्यायाधीशाचा किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीशाचा किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीशाचा असावा लागतो. असेच न्यायाधीश भ्रष्टाचाराचे जे प्रकरण आहे ते हाताळतात किंवा त्याची सुनावणी किंवा खटले चालवतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर राहील, 27व्या प्रश्नाचं जे उत्तर राहील ते म्हणजे 5 नुसार विशेष न्यायाधीशाला आरोपीला शिक्षा सुनावण्याचा अधिकार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण प्रश्न क्रमांक 28वा बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कोणत्या कलमानुसार केंद्र व राज्य शासनाला विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे? तर विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारला जो अधिकार आहे तो कलम 3 नुसार. कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आल्या, ज्याच्यामध्ये 2A मध्ये निवडणुकीची व्याख्या, 2B मध्ये सार्वजनिक कर्तव्याची व्याख्या आणि कलम 2C मध्ये लोकसेवकाची व्याख्या देण्यात आली. आणि कलम जे 5 आहे तर आपण वर तेच बघितलं का कलम 5 नुसार विशेष न्यायाधीशाला आरोपीला शिक्षा सुनावण्याचा अधिकार आहे. आणि कलम जर आपण 6 बघितली तर आपल्याला 6 मध्ये पाहायला मिळते, जी कलम 6 आहे त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली कलम 6 मध्ये. ती बाब लक्षात घ्या तुम्ही का कलम हे 6 कशाशी संबंधित आहे. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 2 बाबी लक्षात ठेवाव्या की कलम जे 6 आहे ते खटला संक्षिप्तपणे जो चालवला जातो त्याच्याशी संबंधित आहे. खटला संक्षिप्त चालवणे याच्याशी संबंधित असलेली कलम आपल्याला 6 बघायला मिळते. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तो म्हणजे कलम 3 हे या प्रश्नाचं उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळते. परंतु जे कलम 6 आहे ते संक्षिप्त खटला चालवण्याच्या संदर्भात असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही कलम आवर्जून लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी. कलम 6 कशाच्या संदर्भात आहे तर कलम हे 6 खटला संक्षिप्त चालवण्याशी संबंधित आहे. म्हणजेच या कायदा हा जो कायदा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 हा काही गुन्ह्यासाठी खटला संक्षिप्तपणे चालवण्याशी संबंधित असलेली आपल्याला कलम 6 पाहायला मिळते. त्याच्यामध्ये संक्षिप्तपणे चालवलेला जो खटला असतो ना तर त्याच्यामध्ये 1 वर्षापेक्षा शिक्षा जास्ती नसली पाहिजे किंवा परंतु खटल्यादरम्यान जर विशेष न्यायाधीशाला 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा देणं जर गरजेचं वाटलं तेव्हा तो खटला वेगळ्या पद्धतीनं देखील चालवू शकते. आणि सोबतच एक बाब आणखी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का या कायद्यात किंवा इतर कायद्यात काही असले तरी विशेष न्यायाधीशाला संक्षिप्त खटल्यात 1 महिन्यापेक्षा किंवा 1 महिन्यापेक्षा कमी करावास म्हणा किंवा 2,000 रुपयापर्यंत दंडाची शिक्षा जर त्यानं दिली असेल त्या विशेष न्यायाधीशानं, अशावेळी आरोपीला अपील करता येणार नाही या कलम 6 नुसार. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 29 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार विशेष न्यायाधीशाला खटले चालवण्याचा अधिकार मिळालेला आहे असं ही कलम सांगते. तर कलम 4 नुसार विशेष न्यायाधीशाला खटले चालवण्याचा अधिकार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. कलम 6 ही आताच आपण बघितली, खटला संक्षिप्तपणे चालवण्याचा अधिकार विशेष न्यायाधीशाला आहे. त्याच्यानंतर कलम आपण 3 बघितली का विशेष न्यायाधीशाच्या नेमणुकीचे जे अधिकार आहे ते केंद्र आणि राज्य सरकारला आहे, परंतु तो न्यायाधीश हा सत्र न्यायाधीशच असला पाहिजे किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीश असला पाहिजे. आणि कलम जर आपण 5 पाहिली तर विशेष न्यायाधीशाचे अधिकार किंवा त्याच्या पद्धती या कलम 5 मध्ये देण्यात आल्या. मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 4 नुसार विशेष न्यायाधीशाला खटला चालवण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 30 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम ही लोकसेवकांना कायदेशीर मानधना व्यतिरिक्त पारितोषण म्हणजे लाच घेण्याशी संबंधित आहे? तर ती म्हणजे कलम 7 ही लक्षात ठेवा का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम हे लोकसेवकाने कायदेशीर मानधना व्यतिरिक्त परितोषण ज्याला आपण ग्रॅटिफिकेशन म्हणतो घेण्याशी संबंधित दिसते. तर ती म्हणजे कलम 7. कलम 7 नुसारच लाच घेणाऱ्या लोकसेवकाशी संबंधित असणारा अपराध किंवा कोणत्याही लोकसेवकांना त्याच्यासाठी जवळपास 3 ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा. इव्हन कोणतेही लोकसेवक कलम याच अधिनियमातील कलम 7(अ) जर असेल तर त्याच्यानुसार मग ते बेकायदेशीर मार्गाने म्हणा किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून लोकसेवकावर प्रभाव पाडण्यासाठी जर कोणी लोकसेवकाचा गैरफायदा घेत असेल तर याच्याशी संबंधित असलेली आपल्याला कलम 7 बघायला मिळते. कलम 5 मी तुम्हाला आताच सांगितली जी विशेष न्यायाधीशांना अधिकार प्रदान करते खटले चालवण्याचा. आणि जर आपण कलम 4 बघितली तर आपण आताच पाहिलं का विशेष न्यायाधीशाला खटले चालवण्याचा अधिकार आहे कलम 4 नुसार. आणि जर आपण
कलम 5 बघितली, कलम 4 बघितली, कलम 6 ज्याच्यानुसार विशेष न्यायाधीशाला खटला संक्षिप्तपणे चालवण्याचा अधिकार आपल्याला पाहायला मिळतो कलम 6 नुसार. असा हा प्रश्न क्रमांक 30 आहे. या प्रश्नाचं उत्तर कलम 7 आहे का जर लोकसेवकानं कायदेशीर मानधनाव्यतिरिक्त पारितोषिक घेतलं असेल तर त्याला कलम 7 नुसार तो गुन्हा असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 31 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार विशेष न्यायाधीशाला काही खटले संक्षिप्तपणे चालवण्याचा अधिकार आहे? तर ते म्हणजे कलम 6 नुसार. तर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार विशेष न्यायाधीशाला काही खटले संक्षिप्तपणे चालवण्याचा अधिकार आहे? तर कलम 6 नुसार अशा संक्षिप्तपणे चालवलेल्या खटल्यात जे शिक्षा होते ते 1 वर्षापेक्षा जास्त नसते. दुसरी गोष्ट, परंतु खटल्यामध्ये विशेष न्यायाधीशाला 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा देणं गरजेचं वाटलं तेव्हा हा खटला वेगळ्या पद्धतीनं चालवला जाईल. आणि या जर खटल्यात, संक्षिप्त खटल्यात, या कायद्यात किंवा इतर कायद्यात काही असलं, म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 म्हणा किंवा इतर कायद्यात काही असलं तरी विशेष न्यायाधीशानं संक्षिप्त खटल्यात 1 महिन्यापेक्षा कमी कारावास आणि किंवा मग 2,000 रुपयापेक्षा कमी दंडाची शिक्षा दिली असेल तर अशा वेळी त्या आरोपीला अपील करता येणार नाही, अशी कलम ही 6 सांगते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. त्याच्यानंतर जी कलम 11 आपल्याला पाहायला मिळते, कलम 11. तर कलम 11 मध्ये आपल्याला एक बाब दिसून येते का लोकसेवकानं केलेल्या कारवाईत किंवा व्यवहारात संबंधित असलेल्या व्यक्तीकडून लोकसेवकानं जर अनुचित फायदा घेतला असेल तर तो अपराध ठरतो कलम 11 नुसार. आणि जर आपण कलम 10 बघितली तर आपल्याला असं पाहायला मिळते का व्यापारी संघटनेचा जो काही जबाबदार व्यक्ती असेल, ज्यानं कलम 9 खाली गुन्हा केला असेल, तो मग कंपनीचा संचालक असू शकतो, व्यवस्थापक असू शकतो किंवा सचिव असू शकतो, या अधिकाऱ्यांच्या संमतीनं जर गुन्हा केला असेल तर तो अपराध असतो कलम 10 नुसार. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 6 आहे. आणि कलम आपण 3 अगोदरच बघितली का कलम 3 नुसार आपल्याला जे पाहायला मिळालं, कलम 3 नुसार का त्याच्यामध्ये विशेष न्यायाधीशाच्या नेमणुकीचे जे अधिकार आहेत ते केंद्र आणि राज्य सरकारला असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक आपण 32 पाहणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार विशेष न्यायाधीशानं संक्षिप्त खटल्यात किती महिने किंवा वर्षपर्यंत किंवा किती रुपयापर्यंत शिक्षादंड दिला असेल तर अपील करता येणार नाही. आताच आपण याचं विश्लेषण आताच बघितलं. 1 महिन्यापेक्षा कमी आणि 2,000 रुपयापर्यंत जर शिक्षा असेल तर त्याच्यामध्ये संबंधित आरोपीला अपील करता येणार नाही. ही बाब लक्षात ठेवावी विद्यार्थ्यांनी. जर विशेष न्यायाधीश संक्षिप्त खटला चालवत असेल कलम 6 नुसार आणि त्यामध्ये जर 1 महिन्यापेक्षा कमी आणि 2,000 रुपयापर्यंत दंड होत असेल तर त्याच्यामध्ये अपील करता येणार नाही आरोपीला. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 33 बघणार आहोत. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कोणत्या कलमानुसार हा कायदा संपूर्ण भारतभर लागू असेल तसेच भारताबाहेरील सर्व नागरिकांना लागू असेल? तर आपण पाहिलं कलम 1 नुसार हा कायदा म्हणजेच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 हा कायदा संपूर्ण भारतभर तसेच भारताबाहेरील सर्व नागरिकांना लागू असेल कलम 1 नुसार. कलम 2 मध्ये आपण पाहिलं विशेष न्यायाधीशाच्या नेमणुकीचे जे अधिकार असेल ते केंद्र आणि राज्याला असेल, परंतु अशा न्यायाधीशाचा दर्जा सत्र न्यायाधीशाचा असावा किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीशाचा किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीशाचा असावा, तेच विशेष न्यायाधीश म्हणून काम करतील. त्याच्यानंतर कलम 2 आपल्याला पाहिलं का 2 मध्ये व्याख्या देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 2A मध्ये निवडणुकीची व्याख्या, 2B मध्ये सार्वजनिक कर्तव्याची व्याख्या आणि 2C मध्ये आपण पाहिलं लोकसेवकाची व्याख्या. आणि कलम जर 4 पाहिली तर विशेष न्यायाधीशाला खटले चालवण्याचा अधिकार हा कलम 4 नुसार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 1 नुसार हा कायदा भारतभर आणि भारताबाहेरील सर्व नागरिकांना लागू असेल. प्रश्न क्रमांक आपण 34 बघणार आहोत. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कोणत्या कलमामध्ये लोकसेवकास लाच देण्याशी संबंधित अपराधाची तरतूद देण्यात आली? लोकसेवकास लाच देणे हा अपराध ठरू शकतो कलम 8 नुसार. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. अतिशय महत्त्वाची कलम आहे का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार लोकसेवकाला लाच देण्याशी संबंधित अपराधाची तरतूद करण्यात आली? तर कलम 8 मध्ये. कलम आपण 5 पाहिली का कलम 5 नुसार आपल्याला विशेष न्यायाधीशाला अधिकार देण्यात आले खटला चालवण्याचे, त्याची पद्धती तोच ठरवेल. आणि विशेषतः जर आपण कलम 5 मध्ये जर एक बाब अभ्यासली तर आपल्याला असं दिसते का विशेष न्यायाधीश
आरोपीला सिद्ध गुन्ह्यासाठी शिक्षा ठोठावू शकते या कलम 5 नुसार. आणि विशेष न्यायाधीश खटला चालवण्यासाठी जो फौजदारी दुरुस्ती कायदा होता 1900 अध्यादेश म्हणू आपण, फौजदारी कायदा दुरुस्ती अध्यादेश 1944, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑर्डिनन्स होता 1948 नुसार. 48 मध्ये जे जिल्हा न्यायाधीशाचे जे अधिकार होते ते कलम 5 नुसार विशेष न्यायाधीशाला तेच अधिकार असतील जे अधिकार आपल्याला विशेष खटला चालवताना विशेष न्यायाधीशाला फौजदारी कायदा दुरुस्ती जो होता 1944 नुसार जसे जिल्हा न्यायाधीशाला अधिकार होते तेच अधिकार विशेष न्यायाधीशाला असतील या कलम 5 नुसार. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. ही झाली पाच कलम. यामधली 7 कलम थोडी अभ्यासून घ्या. कलम 7 मध्ये आपल्याला असं बघायला मिळते का लाच घेणारा जो लोकसेवकाशी संबंधित असलेला अपराध हा कलम 7 मध्ये आहे. आणि 7A असे देखील एक कलम आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की भ्रष्टाचार, बेकायदेशीर मार्गाने म्हणा किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून सेवकावर जर कोणी प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर तो अपराध होतो कलम 7 नुसार. आणि जर आपण कलम 6 बघितली तर आपण पाहिलं कोणतेही खटला संक्षिप्तपणे चालवण्याचा अधिकार विशेष न्यायाधीशाला आहे तर कलम 2 नुसार. कलम 6 नुसार विशेष न्यायाधीशाला खटला संक्षिप्तपणे चालवण्याचा अधिकार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आपण पाहिलं तर ते म्हणजे कलम 8 नुसार लोकसेवकाला लाच देण्याशी संबंधित अपराधाची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर 35वा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कोणत्या कलमामध्ये वाणिज्य संघटनेनं लोकसेवकास लाच देण्याशी संबंधित असणारा अपराधाची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 9 मध्ये वाणिज्य संघटनेनं लोकसेवकास लाच देण्याशी संबंधित अपराधाची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. जर आपण कलम 12 जर बघितली तर कलम 12 मध्ये आपल्याला पाहायला मिळते कलम 12 मध्ये अपराधाला प्रोत्साहन देण्याबाबत शिक्षा कलम 12 नुसार होते. आणि अपराधाला जर कोणी प्रोत्साहन देत असेल तर त्याला जवळपास 3 ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा होते अपराधाला प्रोत्साहन देण्यासाठी कलम 12 अंतर्गत. जर आपण कलम 14 जर बघितली तर ती आपण अगोदरच डिस्कस केलेली आहे का कलम 14 हे सराईत गुन्हेगाराशी संबंधित आहे. सराईत गुन्हेगार म्हणजे नेमकं काय का याच कायद्याखाली जर एखाद्या अपराधाला अगोदर दोषी सिद्ध करून त्याला जर शिक्षा देण्यात आली असेल आणि पुन्हा त्याच व्यक्तीनं जर गुन्हा केला असेल तर त्याला आपण सराईत गुन्हेगार म्हणतो. आणि कलम 14 नुसार सराईत गुन्हेगारासाठी किंवा सराईत अपराधासाठी शिक्षा आहे. आणि अशा प्रकारची शिक्षा कलम 14 अंतर्गत 5 ते 10 वर्ष आहे. आणि जर आपण नंतरची आपण जर कलम 11 बघितली तर आपल्याला कलम 11 मध्ये एक बाब दिसून येते का लोकसेवकाने केलेल्या कारवाईत म्हणा किंवा व्यवहारात म्हणा संबंधित असलेल्या व्यक्तीकडून अशा लोकसेवकानं जर अनुचित फायदा घेतला असेल तर तो कलम 11 अंतर्गत गुन्हा ठरते अशी कलम 11 सांगते. तर परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 9. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कोणत्या कलमान्वये वाणिज्य संघटनेनं लोकसेवकास लाच देण्याशी संबंधित असणाऱ्या अपराधाची तरतूद करण्यात आली तर कलम 9 मध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 36 बघणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कोणत्या कलमानुसार लोकसेवकानं अनुचित फायदा घेतल्याचं समजण्यात येईल तर याशी संबंधित आहे. अनुचित फायदा जर लोकसेवक घेत असेल तर ती कलम आहे 20 कलमानुसार लोकसेवकानं अनुचित फायदा घेतल्याचे समजण्याशी संबंधित असलेली आपल्याला कलम 20 दिसते. परंतु या ठिकाणी एक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं या कलम 20 नुसार का जे लोकसेवकानं अनुचित फायदा घेतल्याचं समजण्यात येईल केव्हा समजण्यात येईल खटल्याच्या वेळी जर कलम 7 नुसार किंवा कलम 11 अन्वये लोकसेवकानं लाच घेतल्याचं जर निष्पन्न झालं असेल तेव्हा तोपर्यंतच त्याला आपल्याला अपराधी समजण्यात येईल. अपराधी म्हटल्यापेक्षा तोपर्यंत त्यानं अयोग्य कृती केली किंवा अप्रामाणिक कृती केली असं समजण्यात येईल जर खटल्याच्या वेळी कलम 7 किंवा कलम 11 अन्वये लोकसेवकानं लाच घेतल्याचं निष्पन्न झालं आणि परंतु ते अजूनपर्यंत कोर्टात सिद्ध झाला नाही तोपर्यंत हा जो व्यक्ती असेल लोकसेवक हा अप्रामाणिक किंवा अयोग्य त्यानं कृती केल्याचं समजण्यात येईल अशी ही कलम आपल्याला 20 सांगते. आणि जर आपण कलम 21 बघितली तर कलम 21 आपण अगोदरच बघितलं का आरोपी हा सक्षम साक्षीदार असेल तर सक्षम साक्षीदार मग कुणाला म्हणायचं आरोपीनं स्वतः विनंती केल्याशिवाय त्याला साक्षीदार म्हणून बोलवलं जाणार नाही. आणि त्याच व्यक्तीनं साक्ष न दिल्यास समोरील कोणताही पक्ष असेल तो टीका टिप्पणी त्या साक्ष देणाऱ्या व्यक्तीवर किंवा तिच्या विरुद्ध करणार नाही किंवा पूर्वानुमान करणार नाही किंवा आरोपीवर आरोप असलेल्या अपराधासाठी ती दोषी आहे किंवा वाईट चरित्राची आहे असे दर्शवणारे प्रश्न त्या साक्ष देणाऱ्या व्यक्तीला विचारण्यात येणार नाही. असे सगळे मुद्दे आपल्याला कलम 21 मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 21 नुसार आरोपी हा सक्षम साक्षीदार असेल अशी कलम 21 सांगते.
आणि जर आपण कलम 13 पाहिली तर कलम 13 हे लोकसेवकाचं जे गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन असते त्याच्याशी संबंधित कलम 13 दिसते. आणि कलम आताच आपण जी बघितली कलम 12, अपराधाला जर कोणी प्रोत्साहन देत असेल तर त्यालाही शिक्षा केली जाते, जवळपास 3 ते 7 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड दोन्ही असू शकते. जर कोणतीही व्यक्ती या कायद्याखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधास प्रोत्साहन देईल तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र असेल, मग तो अपराध घडलेला असो किंवा नसो. तर अशी ही कलम 12 सांगते आणि त्या अंतर्गत 3 ते 7 वर्षापर्यंत अपराधाला प्रोत्साहन दिल्या संदर्भात शिक्षा होऊ शकते. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 20, या 20मध्ये देण्यात आलं का लोकसेवकांना अनुचित फायदा घेतल्याचं समजण्यात येईल, याच्याशी संबंधित कलम 20 आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. प्रश्न क्रमांक आपण 37 बघणार आहोत. पुढील 2 विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे असा हा प्रश्न आहे. अविधान आपण पाहणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 अन्वये क्रिमिनल प्रोसिजर एक तपाला आपण भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 अन्वये किंवा मग क्रिमिनल प्रोसिडिंग जे कोड आहे 1973 मधील विशेष न्यायाधीश म्हणून सहाय्यक सत्र न्यायाधीश नियुक्तीकरता पात्र होऊ शकत नाही. हे विधान चुकलेलं आहे. का? कारण अशा प्रकारचे म्हणजे भ्रष्टाचाराशी संबंधित असणारे खटले चालवण्यासाठी एक तर सत्र न्यायाधीश किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किंवा मग सहाय्यक सत्र न्यायाधीशच असावा. आणि हा मग भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 नुसार नियुक्त केलेला असू शकतो किंवा मग क्रिमिनल प्रोसिडिंग कोड 1973 नुसार नियुक्त केलेला सत्र न्यायाधीश असू शकतो किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीश असू शकतो. तो नियुक्तीसाठी पात्र असतो. परंतु या ठिकाणी म्हटण्यात आलेला आहे का भ्रष्टाचाराचे खटले चालवण्यासाठी जो सहाय्यक सत्र न्यायाधीश हा नियुक्तीकरता पात्र होऊ शकत नाही. तर हे विधान चुकलेलं आहे. दुसरे विधान आहे का या कायद्याखाली ब नंबरचं विधान आपण पाहत आहोत. या कायद्याखाली सरकारी वकील म्हणजे हा सरकारी नोकर असते, मात्र जे विधान भवन सदस्य असतात म्हणजे आमदार हे सरकारी नोकर नाहीत. बरोबर, हे विधान बरोबर आहे का सरकारी वकील हा सरकारी नोकर असू शकतो, मात्र विधान भवन सदस्य म्हणजे आमदार किंवा खासदार हे सरकारी सेवक नसतात. तर त्यामुळं या ठिकाणचं जे उत्तर चुकलेलं आहे ते म्हणजे अविधान चुकलेलं आहे. अविधान हे अयोग्य आहे आणि ब विधान हे योग्य आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. प्रश्न क्रमांक आपण 38 बघणार आहोत आणि हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार जनसेवक हा शिक्षेस पात्र असेल जर त्याने कायदेशीर मोबदल्याशिवाय इतर काही, तर या संदर्भात वेगवेगळे पर्याय देण्यात आले. स्वीकारले असेल, मिळवले असेल, स्वीकारण्यासाठी संमती दिली असेल आणि मिळवण्यासाठी प्रयत्न केले असेल काहीतरी, मग ते द्रव्य असू शकतो म्हणजे संपत्ती असू शकते, पैसा असू शकतो, काही गिफ्ट असू शकते, तर हे सगळे गुन्हेच असतील. जर भ्रष्टाचार अधिनियम 1988 नुसार जनसेवक म्हणजे लोकसेवक हा शिक्षेस पात्र असेल जर त्याने कायदेशीर मोबदल्याशिवाय जर इतर काही प्रकारचं द्रव्य जर तो स्वीकारत असेल, मिळवत असेल, स्वीकारण्यासाठी जर त्यानं संमती दिली असेल आणि मिळवण्यासाठी जर प्रयत्न केला असेल तर तो काय ठरतो? अपराध ठरतो. या ठिकाणी हे सगळे विधानं सत्य आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे या 38व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच अ, ब, क, ड. प्रश्न क्रमांक आपण 39 अभ्यासणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कोणत्या कलमान्वये अपराधास प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षेची तरतूद करण्यात आली? यावर आपण अगोदरच बोललेलो आहे. कलम 12 नुसार अपराधाला जर कोणी प्रोत्साहन देत असेल तर त्याला शिक्षा केली जाते. म्हणजे कोणताही व्यक्ती या कायद्याखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधास प्रोत्साहन देत असेल आणि ती व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, मग अपराध तो घडला असो किंवा नसो, आणि जवळपास 3 ते 7 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड दोन्ही होऊ शकते कलम 12 अंतर्गत. तर ही बाब विद्यार्थ्यांना लक्षात घ्यावी. परंतु या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे, पहिल्यांदा प्रश्न लक्षात घ्या. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कोणत्या कलमान्वये अपराधाला प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षेची तरतूद करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 12 अन्वये शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते जर अपराधाला कोणी प्रोत्साहन देत असेल तर. त्याच्यानंतर पुढचं आपण जर आपण 10वी कलम बघितली तर 10वे कलम हे व्यापारी संघटनेचा जबाबदार व्यक्ती गुन्ह्यासाठी दोषी धरला जाईल जर त्यानं कलम 9 खाली गुन्हे जर केले असतील, मग संचालक असो, कंपनीचा व्यवस्थापक असो किंवा सचिव असो किंवा इतर अधिकारी असो, यांच्या संमतीनं जर गुन्हा घडला असेल तर त्या व्यक्तींना कलम 10 नुसार दोषी समजल्या जाईल. म्हणून कलम 10 सांगते व्यापारी संघटनेचा जबाबदार व्यक्ती गुन्ह्यासाठी दोषी ठरेल कलम 10 नुसार. आणि कलम जे आपण 11 बघितली का लोकसेवकानं केलेल्या कारवाईत म्हणा किंवा व्यवहारात संबंधित असलेल्या व्यक्तीकडून अशा लोकसेवकासाठी जर लोकसेवक अनुचित फायदा घेत असेल, जर जेव्हा तो कारवाई करतो लोकसेवक एखाद्या ठिकाणी छापा टाकतो, जर छापा टाकलेल्या मालकाकडून ज्या ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या मालकाकडून जर तो काही अनुचित फायदा घेत असेल तर तो गुन्हा ठरतो कलम 11 नुसार.
आणि जर आपण कलम 13 जर बघितली तर ते गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन जर लोकसेवक करत असेल तर त्याला दंड देण्यात येतो कलम 13 नुसार. आणि कलम जर आपण 15 जर बघितली तर 15 आपण पाहिली, प्रयत्नासाठी शिक्षा देण्यात आलेली आहे. जर कोणताही व्यक्ती कलम जे घेतली आपण 13/1/A नुसार जर अपराध करत असेल तर तो त्याला जवळपास या प्रयत्नासाठी 2 ते 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते कलम 15 नुसार. त्याच्यामध्ये कलम 15 मध्ये प्रयत्नासाठी शिक्षा देण्यात आली. जर तो याच कायद्याच्या म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या जर कलम जर आपण पाहिली 13/1/A नुसार जर तो अपराध करत असेल तर त्याला प्रयत्नासाठी शिक्षा केली जाते 2 ते 5 वर्ष. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं कलम 15 नुसार. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 12 आपण पाहत आहोत. परंतु या ठिकाणी जे कलम आहे ते म्हणजे 13 कलमाच्या संदर्भात एक लक्षात ठेवा का गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन जर करणारा कोणताही व्यक्ती असेल तर त्याला शिक्षा केली जाते कलम 13 नुसार. गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणाऱ्या लोकसेवकाला मी अगोदर तुम्हाला 15व्या कलमाचं एक्सप्लेनेशन दिलं. परंतु या प्रश्नाशी रिलेटेड जो प्रश्न आहे म्हणजे मुद्दा आहे तो कलम 13 होती. मी तुम्हाला 15चं एक्सप्लेनेशन सांगितलं, मला 13चं सांगायला पाहिजे तुम्हाला. तर कलम 13 सांगते का गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणारा कोणताही लोकसेवक असेल तर त्याला शिक्षा केली जाते. ही बाब लक्षात ठेवा. आणि गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाला 4 ते 10 वर्षापर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड हे दोन्ही होऊ शकते. जर याच्यामध्ये मग 13/1 मध्ये काही मुद्दे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. जर 13/1 जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये लोकसेवक म्हणून आपल्या ताब्यातील मालमत्तेची अप्रामाणिकपणे अफरातफर तो व्यक्ती करत असेल किंवा स्वतःच्या उपयोगाकरता त्या मालमत्तेमध्ये बदल करत असेल किंवा तसे करत असेल तो तर तो अपराध असतो 13/1/A नुसार. आणि जर 13/1/B जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसते का जर एखादा व्यक्ती अगोदर असा लोकसेवक का ज्याच्याजवळ सायकली नव्हती मात्र नंतर त्याच्याजवळ फोर व्हीलर आहे तर असा हे कशामुळं झालं तर त्यानं लाच घेतल्यामुळं तो एकदम श्रीमंत बनला. तर अशा श्रीमंत एकदम जर कोणता व्यक्ती होत असेल तर त्याच्यामध्ये संशय घेण्यासारखी बाब असते. तर त्या कलम 13/1/B नुसार अशा व्यक्तीची चौकशी केली जाते भ्रष्टाचाराच्या या कायद्याच्या अंतर्गत. 13/1B संदर्भात मी बोलतोय. तर मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे का अपराधास प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षेची तरतूद आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते तर कलम 12 मध्ये. तर आपण प्रश्न क्रमांक 40 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम ही सराईत गुन्हेगाराशी संबंधित आहे. मी अगोदर या संदर्भात तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कलम 14 ही सराईत गुन्हेगाराशी संबंधित आहे. सराईत गुन्हेगार म्हणजे काय तर या कायद्याखाली अपराधासाठी अगोदरच जर त्याला शिक्षा झाली असेल आणि पुन्हा तो जर असाच भ्रष्टाचार करत असेल तर पुन्हा या कायद्याअंतर्गत त्याला सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जाते कलम 14 नुसार. आणि सराईत गुन्हेगाराला एकच व्यक्ती हॅबिच्युअल ॲक्शन बनली असेल त्याला वारंवार अशीच भ्रष्टाचार करायची तर या अशा व्यक्तीला आपल्या जवळपास 5 ते 10 वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड होऊ शकते कलम 14 नुसार. त्याच्यानंतर ही कलम 14 लक्षात ठेवा जे 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि कलम मी 12च्या संदर्भात तुमच्याशी अगोदर बोललेलो आहे का अपराधाला प्रोत्साहन दिल्याबद्दलची कलम आहे 12. आणि कलम जे 13 आहे ते गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणारा कोणताही जो लोकसेवक असेल त्याला जवळपास 4 ते 10 वर्षाची शिक्षा आपल्याला पाहायला मिळते. गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन जर करत असेल कलम 13 नुसार तर त्याला 4 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा कारावास किंवा द्रव्यदंड दोन्ही होऊ शकतो. आणि जर आपण कलम 15 बघितली तर प्रयत्नासाठी शिक्षा केली जाते. जर कोणत्याही व्यक्तीनं कलम 13/1/A नुसार जर अपराध केला असेल तर जर त्याला त्या प्रयत्नासाठी जवळपास 2 ते 5 वर्षाची शिक्षा कलम 5 अंतर्गत होताना आपल्याला कलम 15 अंतर्गत होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक आपण 41 पाहणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम हे द्रव्यदंड आकारण्यासाठी विचारात घ्यावयाच्या बाबीशी संबंधित आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 16 ही द्रव्यदंड आकारण्यासाठी विचारात घ्यावयाच्या बाबीशी संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळते. कलम 13 आपण पाहिली गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणाऱ्या लोकसेवकाशी संबंधित आहे. कलम 14 ही सराईत गुन्हेगाराशी संबंधित आहे. सराईत गुन्हेगाराला 5 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा दिली जाते. आणि कलम 13 नुसार जो कोणी गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करेल त्याला जवळपास 4 ते 10 वर्षापर्यंतचं शिक्षा दिली जाते. गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन करणारा कोणताही लोकसेवक असेल तर त्याला 4 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा कारावास किंवा द्रव्यदंड दोन्ही होऊ शकते. आणि कलम 14 नुसार जो सराईत गुन्हेगार असतो त्याला 2 ते जवळपास आपण म्हणू 5 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते सराईत गुन्हेगाराला. ह्या शिक्षा विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवाव्या. नंतर आपण कलम जी 15 बघितली ती प्रयत्नासाठी शिक्षा केली जाते कलम 15 नुसार. प्रयत्नासाठी शिक्षा ही जवळपास 2 ते 5 वर्षाची असते. मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 16.
का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणती कलम ही द्रव्यदंड आकारण्यासाठी विचारात घ्यावयाच्या बाबीशी संबंधित आहे? तर कलम 16. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक आपण 42वा बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? पहिला मुद्दा आहे का सराईत गुन्हेगारासाठी सध्या या अधिनियमामध्ये 4 ते 10 वर्ष कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं कलम 14 नुसार जर सराईत गुन्हेगार असेल तर त्याला 5 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा होते. त्यामुळं हे विधान चुकलं, कारण या ठिकाणी 4 देण्यात आलेला आहे, या ठिकाणी 5 ते 10 वर्ष पाहिजे. 5 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा होत असते सराईत गुन्हेगाराला. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी, ना की 4 ते 10 वर्ष. त्या ठिकाणी 5 ते 10 वर्ष अशी नोंद पाहिजे. त्यामुळे पहिलं विधान चुकलं. सराईत गुन्हेगाराशी संबंधित तरतूद या कायद्यातील कलम 14 मध्ये करण्यात आली. बरोबर. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या सराईत गुन्हेगाराशी संबंधित जी कलम आहे ती कलम आहे 14. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि जर आपण मुद्दा जर तिसरा बघितला का मूळ कायदा जो 1988चा होता, त्याच्यामध्ये या सराईत गुन्हेगारासाठी जी तरतूद होती शिक्षेची ती 2 वर्ष आणि अधिकतम 7 वर्षापर्यंत कारावासाची आणि द्रव्यदंडाची तरतूद असलेली आपल्याला पाहायला मिळते. का मूळ कायद्यामध्ये 2 वर्ष ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा होती. सद्यस्थितीमध्ये जे बदल घडले त्यानुसार जर आपण सराईत गुन्हेगारासाठी जर तरतूद बघितली तर ती 5 ते 10 वर्ष आहे. सराईत गुन्हेगाराशी संबंधित जर कलम बघितली तर 14 आहे. आणि मूळ कायदा जो होता 1988चा त्यामध्ये सराईत गुन्हेगारासाठी जी तरतूद होती ती 2 वर्ष ते अधिकतम 10 वर्षापर्यंत होती. त्यामुळं या ठिकाणी जो मुद्दा चुकलेला आहे तो 1 नंबरचा. का सराईत गुन्हेगारासाठी सध्या अधिनियमातील 4 ते 10 वर्ष कारावास आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. विधान चुकलं. त्या ठिकाणी 5 ते 10 वर्ष असं पाहिजे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 43वा बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार कार्यरत विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणत्या न्यायालयात तुम्हाला अपील करता येईल? म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या अंतर्गत तुम्हाला जर शिक्षा झाली असेल तर तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये अपील करता येणार आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. का भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार कार्यरत विशेष न्यायाधीशाच्या न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला कोणत्या न्यायालयात अपील करता येणार आहे? तर उच्च न्यायालयामध्ये. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 44वा बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमात अन्वेषण करण्याशी अधिकृत व्यक्ती संदर्भात तरतुदी करण्यात आलेली आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर राहील तर आपण पाहिलं कलम 17 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. भ्रष्टाचाराशी संबंधित म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमात अन्वेषण करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित अधिकृत व्यक्तीच्या संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे असा हा प्रश्न आहे. तर कलम 17 मध्ये अन्वेषण करण्यासंबंधित प्राधिकृत व्यक्ती आहे. या कायद्याअंतर्गत अन्वेषण करण्यासाठी जी प्राधिकृत व्यक्ती आहे तर त्याच्या संदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या. जसं दिल्ली विशेष पोलीस आस्थापने म्हटलं तर तेथे जे चौकशी करेल भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची त्याच्यामध्ये PI करणार. मुंबई, कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद महानगर क्षेत्र असेल तर पोलीस आयुक्त ज्याला आपण SCP करेल. नंतर इतर ठिकाणी पोलीस अधीक्षक DYSP करणार. याच्याशी संबंधित आपल्याला कलम 17 पाहायला मिळते. ही कलम विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी की भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमात अन्वेषण करण्यास अधिकृत व्यक्ती संदर्भात तरतूद करण्यात आली तर ती म्हणजे कलम 17. आणि दिल्लीच्या संदर्भात विशेष पोलीस आस्थापनाच्या संदर्भात जर भ्रष्टाचार असेल तर पोलीस निरीक्षक PI करेल. मुंबई, कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद महानगर असतील तर पोलीस आयुक्त SCP करणार. इतर ठिकाणी पोलीस उपअधीक्षक ज्याला आपण DYSP म्हणू ते करणार. जर आपण कलम 15 बघितली तर 15 मध्ये आपण प्रयत्नासाठी शिक्षा घेतली 2 ते 7 वर्ष, 2 ते 5 वर्ष प्रयत्नासाठी शिक्षा कलम 15 नुसार होते. आणि जर आपण कलम 16 जर बघितली तर द्रव्यदंड निर्धारित करण्यासाठी लक्षात घ्यावयाच्या बाबीशी संबंधित कलम 16 आपल्याला पाहायला मिळते. आणि कलम जर आपण 21 जर बघितली तर 21 कलमामध्ये आपण पाहिलं की आरोपी हा सक्षम काय असतो? आरोपी हा सक्षम साक्षीदार असण्याशी संबंधित आहे. मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 17. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत म्हणजे 45वा प्रश्न. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 6 नुसार संक्षिप्त स्वरूपात चालवलेल्या एखाद्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधीश किती कालावधीचा तुरुंगवास शिक्षेचा आदेश पारित करू शकतात? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे संक्षिप्तपणे चालवणारा जर खटला असेल तर तो 1 वर्षापर्यंत जास्त नसलेला खटला पारित करू शकतो. म्हणजे त्याला 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नसलेला खटला पारित करता येते संक्षिप्त
खटला चालवण्याच्या संदर्भातील विशेष न्यायाधीशाला. प्रश्न पुन्हा समजून घ्या का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 6 नुसार संक्षिप्त स्वरूपात चालवलेल्या एखाद्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधीश किती कालावधीचा तुरुंगवास शिक्षेचा आदेश पारित करू शकतात, तर 1 वर्षापेक्षा जास्त नसलेला या प्रश्नाचं उत्तर आहे हे. आणि हा प्रश्न अगोदर देखील राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि आपण या संदर्भात अगोदर देखील संक्षिप्त खटल्याच्या संदर्भात बोललेलो आहे का या कायद्यामध्ये म्हणजेच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कायद्यात इतर कायद्यात काही असेल तर विशेष न्यायाधीशानं जर संक्षिप्त खटल्यात 1 महिन्यापेक्षा कमी आणि 2000 रुपयापर्यंत दंडाची शिक्षा जर दिली असेल तर अशावेळी अशा आरोपीला अपील करता येणार नाही. आणि या ठिकाणी अशा संक्षिप्तपणे चालवलेल्या खटल्यात शिक्षा हा 1 वर्षापेक्षा जास्त नसते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं कलम 6 नुसार. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 46 बघणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही. पहिला विधान आपण पाहणार आहोत. जो कोणी कलम 7 किंवा कलम 11 खालील शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधास अपप्रेरणा देईल त्याला कलम 13 अंतर्गत शिक्षा केली जाते. या ठिकाणी हा प्रश्न चुकलेला आहे, कारण कलम 13 अंतर्गत शिक्षा केली जात नाही, तर कलम 12 अंतर्गत शिक्षा केली जाते. ही बाब लक्षात ठेवा का जो कोणी कलम 7 असेल किंवा कलम जर आपण 11 असेल तर याखाली जर शिक्षापात्र असलेल्या ज्या अपराधी व्यक्ती असेल तर त्या अपराधी व्यक्तीला शिक्षा जी केली जाईल तर ते कलम 13 अंतर्गत केली जात नाही, तर ती कलम 12 अंतर्गत केली जाते. तो अपराधास प्रोत्साहन दिल्याबद्दल असते, ते अपप्रेरणा ज्याला आपण म्हणतो. आणि अपराधाला प्रोत्साहन दिल्याबद्दलची जी शिक्षा दिली जाते ते कलम 12 नुसार दिली जाते या अधिनियमातील. मग कोणताही व्यक्ती या कायद्याखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधास प्रोत्साहन देत असेल, ती व्यक्ती शिक्षेस पात्र असेल, तो अपराध घडलेला असो किंवा नसो, तर त्यामुळं हे पहिलं विधान चुकलेलं. त्यामुळं ह्या बाकी जे विधान आहे ते बरोबर असेलच. मग अपप्रेरणेचा परिणाम अपराध घडो वा न घडो 6 महिन्यापेक्षा कमी नाही, परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची हा शब्द प्रयोग पाहिजे या ठिकाणी, मुदतीच्या कारावासाची शिक्षाने द्रव्यदंडाची शिक्षा होईल. बरोबर. त्याच्यानंतर सध्या या कायद्यामध्ये 2013च्या सुधारणेनुसार जर कोणी प्रोत्साहन देत असेल अपराधाला तर त्याला जवळपास 3 ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा दिली जाते. मात्र जो 1988चा कायदा होता त्याच्यामध्ये 6 महिन्यापेक्षा कमी नाही, परंतु 5 वर्षापर्यंत शिक्षा दिल्या जाऊ शकेल, कारावासाची किंवा द्रव्यदंड दोन्ही असेल अशी तरतूद होती. आणि 2013 नुसार जो काही बदल झाला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मध्ये, त्यामध्ये जे तरतूद करण्यात आली आहे ते 3 ते 7 वर्षापर्यंतचा कारावास होणार आहे जर कोणी अपराधास प्रोत्साहन देत असेल तर. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे कोणतं विधान योग्य नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं विधान हे योग्य नाही आहे. प्रश्न क्रमांक आपण पुढचा बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 47 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 29 नुसार नियम बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आला असून केंद्र सरकारने हे नियम किती दिवसाच्या आत संसदेमध्ये मांडले पाहिजे, तर 30 दिवसाच्या आत मांडले पाहिजे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 29 नुसार नियम बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात. आणि केंद्र सरकारनं हे नियम किती दिवसाच्या संसदेमध्ये मांडावे, तर 30 दिवसांच्या आत मांडावे. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 48. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये तपास अधिकारी अपराधातील व्यक्तीच्या संबंधित बँकर्स बुकची तपासणी करू शकते, म्हणजे तपासणीचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे. तपासणीचा अधिकार म्हटल्यापेक्षा तपासणी कोणत्या कलमानुसार करू शकते, तर कलम 17. आणि तपासणीचा जर अधिकार विचारण्यात आला तर ती कलम आहे कलम 18. परंतु या ठिकाणी विचारण्यात आलं का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये तपास अधिकारी अपराधातील व्यक्तीच्या संबंधित बँकर्स बुकची तपासणी करू शकते. तपासण्याचा अधिकार कलम 17 नुसार. तपासण्याचा अधिकार म्हटल्यापेक्षा तपासील कोणत्या कलमानुसार, तर 17. जर आपण तपास करण्याचा जो अधिकार असतो व्यक्तीला तर तो कलम 17 नुसार असतो. मात्र बँकर्स बुकच्या तपासणी जर बँकेच्या बुकची जर तपासणी करत असेल तर ती कलम 18 असेल.
ही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं का कलम 17 खालील तपास अधिकारी अपराधातील व्यक्तीच्या संबंधित बँकरच्या बुकची तपासणी करू शकेल कलम 17 नुसार. आणि जर विचारलं बँकरच्या बुकची तपासणीचे अधिकार कोणत्या कलमानुसार आहेत तर त्याला 18 नुसार. ही बाब लक्षात ठेवावी. आणि बँकरचा तपास करणाऱ्या अधिकारास सहाय्य करणे बंधनकारक असेल त्या व्यक्तीला. परंतु अशी तपासणी कोण करणार, बँकरच्या बुक तपासणी कोण करणार तर SP, ज्याला आपण पोलीस अधीक्षक म्हणतो, किंवा SP पेक्षा म्हणजे पोलीस अधीक्षकापेक्षा उच्च दर्जाचे जे अधिकारी असतात, अधिकाऱ्यांना प्राधिकृत केलेला कोणताही पोलीस अधिकारी असो तो अशा बँकरच्या बुकची तपासणी करू शकते. मात्र तपासणी करणे हे कलम 17 नुसार आणि बँकरच्या बुकची तपासणी करण्याचे जे अधिकार आहे तर ते कलम 18 नुसार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक आपण 48 वा पाहला. आता प्रश्न क्रमांक आपण 47 वा पाहिला. आता प्रश्न क्रमांक आपण 48 वा बघणार आहोत. आणि हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. 48 प्रश्न 2 वेळा झालेले आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. परंतु या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा ठरतो ना की त्याचा क्रमांक. आपण पाहत आहोत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये तपास अधिकारी कोणत्या कलमातील अधिकारानुसार अपराधातील व्यक्तीच्या बँकरची तपासणी करतात. तर या प्रश्नाचं जे उत्तर येईल तर ते म्हणजे 18 आणि वरील प्रश्नाचं जे उत्तर होतं ते 17. या ठिकाणी 2 बाबी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्याव्या का तपास करण्याचे अधिकार व्यक्तीला कोणत्या कलमानुसार आहेत तर 17 आणि बँकरची बुक तपासण्याचे अधिकार कोणत्या कलमानुसार आहेत तर 18. आणि कोण करणार अशी तपासणी, बँकरच्या बुकची तपासणीचे अधिकार कोणाला असतील तर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस अधीक्षकापेक्षा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्राधिकृत केलेला जो कोणता पोलीस अधिकारी असेल तो करेल. त्याच्या यानंतरचा आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 49 वा. भ्रष्टाचार हा मुद्दा लक्षात ठेवा. या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते म्हणजे 18. कलम 17 विषय थोडं जाणून घ्या का कलम 17 नुसार मी तुम्हाला सांगितलं तपास करण्याचे अधिकार व्यक्तीला असेल, विशेष व्यक्तीला, तर ते विशेष म्हणजे SP ला असतील. जसं दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेमध्ये पोलीस निरीक्षकाला असतो म्हणजे PI ला असतात. आणि मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद महानगर क्षेत्र असेल तर CRPC 1973च्या कलम 8/1 नुसार ते अधिकार आपल्याला जे पाहायला मिळतात ACP ला पाहायला मिळतात. आणि जर इतर ठिकाणी जर असे तपासणीचे अधिकार DYSP ला असलेले आपल्याला पाहायला मिळतात कलम 17 नुसार. जर आपण कलम या 48व्या मुद्द्यामधले आपण कलम जर 19 पाहिले तर 19 मध्ये खटला चालवण्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता असते. जर केंद्र सरकारचा लोकसेवक असेल तर केंद्र सरकारची आणि राज्य सरकारचा लोकसेवक असेल तर राज्य सरकारची मंजुरी गरजेची असते. न्यायालयाला खटला चालवताना पूर्व मंजुरीची गरज असते केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची, जर संबंधित सरकारचे ते लोकसेवक असतील तर. आणि अशी परवानगी सक्षम कोर्टात तक्रार दाखल केल्यानंतरच तपास अधिकारी सोडून इतर कोणी ते मागणी करू शकत नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. त्याच्यानंतर आता कलम जर आपण 19 बघितली तर कलम 19 मध्ये मी तुम्हाला सांगितलं की खटला चालवण्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता. आणि जर आपण कलम 22 जर पाहिली तर 22 मध्ये आपल्याला असं पाहायला मिळते का विशिष्ट फेरबदलाच्या अधीन राहून हा जो फौजदारी प्रक्रिया कायदा होता 1973चा तो लागू होईल कलम 22 नुसार. मात्र या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 18 नुसार बँकरच्या बुकची तपासणी करण्याचे अधिकार तपास अधिकाऱ्याला असेल, तपासणी अधिकाऱ्याला असेल. दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेच्या बाबतीत PI ला, मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद या संदर्भात ACP ला आणि इतर ठिकाणी पोलीस अधीक्षक उपअधीक्षकाला म्हणजे DYSP ला असणार. प्रश्न क्रमांक आपण 49 वा बघणार आहोत. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये फौजदारी कायदा सुधारणे अध्यादेश 1944च्या तरतुदी या कायद्यातील मालमत्तेच्या जप्तीस लागू असतील. तर मालमत्तेच्या जप्तीस लागू असणारी जी कलम आपण पाहिली तर ती म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 49चं जे 49चं जे उत्तर आहे ते म्हणजे 19 का या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 49वा प्रश्न आपण पहिल्यांदा पाहत आहोत. 49वा प्रश्न असा आहे का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार खटला चालवण्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता आहे. मी आता तुम्हाला सांगितलं 49व्या कलमानुसार हा अधिकार असणार आहे. आता प्रश्न क्रमांक आपण 50वा बघणार आहोत. थोडं विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं. 49वा प्रश्न आपण पाहिला. आता आपण प्रश्न क्रमांक 50वा बघणार आहोत. 50वा प्रश्न आहे का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमा अन्वये फौजदारी कायदे सुधारणा अध्यादेश 1944च्या तरतुदी या कायद्याखालील मालमत्तेच्या जप्तीस लागू असेल, असा हा प्रश्न असणार आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 18A नुसार.
प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये फौजदारी कायदे सुधारणा अध्यादेश जो आहे 1944च्या तरतुदी या कायद्याखालील मालमत्तेच्या जप्तीस लागू असेल? तर कलम 18A नुसार. आणि तुम्हाला माहीत असेल मालमत्तेची जी जप्ती आहे ती प्रकरण 4A मध्ये दिलेली आहे मालमत्तेची जप्ती. आणि प्रकरण आपण पाहिलं प्रकरण क्रमांक 4A यामध्ये मालमत्तेची जप्तीची तरतूद आहे. आणि कलम जर तुम्हाला विचारण्यात आलं मालमत्तेच्या जप्तीच्या संदर्भात तर कलम 18A आहे ही मालमत्तेच्या जप्तीच्या संदर्भात. मग फौजदारी कायदे सुधारणा अध्यादेश 1944च्या ज्या तरतुदी आहे या कायद्यातील म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील जप्तीस लागू असणार आहे. मग या ठिकाणी गुन्हेगाराशी संबंधित जे संबंधित पैसे असेल मालमत्ता असेल यांची जप्ती करणे जमा करणे तर याला दोन प्रकारचे कायदे लागू होतील. ज्याला आपण मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट म्हणून 2002चा किंवा क्रिमिनल अमेंडमेंट ऑर्डिनन्स जो आहे ज्याला आपण फौजदारी कायदे सुधारणा अध्यादेश 1944 म्हणून हे या मालमत्तेच्या जप्तीला लागू होतील. हे दोन्ही कायदे म्हणजे मी जे तुम्हाला सांगितले मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट असेल तो 2002चा किंवा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट जे आहे ऑर्डिनन्स 1944चा हा मालमत्तेच्या जप्तीला हे दोन्ही कायदे लागू होतील. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. कलम 18A अंतर्गत कलम जर आपण 12 बघितली तर 12 कलम आपण अगोदरच बघितली. अपराधाला प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षा होऊ शकते कलम 12 नुसार. आणि ती शिक्षा अपराधाला प्रोत्साहन देण्यासाठी जवळपास 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड दोन्ही देखील होऊ शकतात. आणि जर आपण 19 कलम जर बघितली तर आपल्याला 19 कलम आपण अगोदरच पाहिली का 19 कलमानुसार खटला चालवण्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. आणि कलम 19 जे आहे हे प्रकरण 5 अंतर्गत येते खटल्यासाठी मंजुरी आणि इतर संकीर्ण तरतुदी यामध्ये ते कलम 19 देण्यात आलेली दिसते. आणि जर आपण कलम 17A जर बघितली तर 17A मध्ये आपण अगोदरच बघितलं की कार्यालयीन कामकाजासंबंधी आणि कर्तव्यासंबंधी घेतलेला जो निर्णय असते किंवा शिफारस याच्याशी संबंधित गुन्ह्याचा तपास आणि चौकशी केली जाते कलम 17 नुसार 17A नुसार. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 51 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कोणते प्रकरण मालमत्तेच्या जप्तीशी संबंधित आहे? मी तुम्हाला आताच सांगितलं मालमत्तेच्या जप्तीशी संबंधित असणारं प्रकरण म्हणजे प्रकरण क्रमांक 4A हे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील प्रकरण क्रमांक 4 हे मालमत्तेच्या जप्तीशी संबंधित आहे. जर तुम्हाला कलम विचारण्यात आलं तर कलम वरतीच आपण 50व्या प्रश्नामध्ये पाहिलं कलम आहे 18A हे मालमत्तेच्या जप्तीशी संबंधित असणारे कलम आहे ज्याला दोन प्रकारचे कायदे लागू होतात म्हणजे मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑर्डिनन्स 1944 नुसार कारवाई केली जाते मालमत्तेच्या जप्तीशी संबंधित प्रकरणामध्ये. त्याच्यानंतर या प्रश्नाचं जे उत्तर आहे प्रकरण 4 मध्ये मालमत्तेच्या जप्तीशी हे भ्रष्टाचार अधिनियमातील प्रकरण आपल्याला प्रकरण 4A दिसून येते जे मालमत्तेच्या जप्तीशी संबंधित असलेलं प्रकरण आहे 4A. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 52 बघणार आहोत. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार खटला चालवण्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता असते? तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात खटला चालवण्यासाठी जी आवश्यकता असते पूर्वपरवानगीची केंद्र किंवा राज्य सरकारची. जर केंद्र सरकारचा लोकसेवक असेल तर केंद्र सरकारची, राज्य सरकारचा नोकर असेल तर राज्य सरकारची किंवा सार्वजनिक प्राधिकरणाचा नोकर असेल तर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यकता असते खटला चालवताना न्यायाधीशाला. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. आणि कलम 19 नुसार खटला चालवण्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता असते कारण तुम्हाला कलमांवर प्रश्न आवर्जून विचारणार आहेत आयोग किंवा इतरत्र एक्झाममध्ये. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधल्या कलमा खूप महत्त्वाच्या असतात. त्या कलमा विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवाव्या. जर आपण कलम 14 पाहिली जी सराईत गुन्हेगाराशी संबंधित आहे आणि सराईत गुन्हेगार म्हणजे असा गुन्हेगार ज्याला वारंवार शिक्षा झालेली आहे परंतु तरी देखील तो लाच आणि भ्रष्टाचार घेणं सोडत नाही अशा सराईत गुन्हेगारासाठी जी शिक्षा आहे ती कलम 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सराईत गुन्हेगारासाठी जी शिक्षा होते ते 5 ते 10 वर्ष होते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आणि जर आपण 18 जर कलम बघितली तर आपल्याला कलम 18 मध्ये दिसते का बँकरचे जे बुक तपासण्याचे अधिकार असतात तर ते कलम 18शी संबंधित आहे. कलम 18 जे बँकर्सचे बुक तपासण्याचे अधिकार त्या तपासणी अधिकाऱ्याला असतात. नंतर आपण कलम 17 बघितली. 17 मध्ये 2 पाल्या तपास करण्याचे अधिकार असलेली व्यक्ती त्याच्यामध्ये दिल्ली विशेष आस्थापनेच्या संदर्भात PI असेल, मुंबई कलकत्ता मद्रास अहमदाबादच्या संदर्भात CRPC जो 1973चा कायदा आहे त्याच्यातली जी कलम आहे आपण घेतले 8/1 नुसार तर ते आपण पाहिलं या महानगरासाठी पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त असेल ज्याला आपण SAP म्हणतो. इतर ठिकाणी पोलीस उप अधीक्षक ज्याला आपण DYSP म्हणतो त्यांना तपास करण्याचे अधिकार असतात कलम 17 नुसार. तर आपण या पद्धतीनं या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे तर ते उत्तर असणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे कलम 19 नुसार
खटला चालवण्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता असते केंद्र किंवा राज्य सरकारची किंवा सक्षम अधिकाऱ्याची. प्रश्न क्रमांक आपण 53 बघणार आहोत. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे, विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. प्रश्न क्रमांक 53 आहे का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार खटल्याच्या वेळी कलम 7 व कलम 11 खाली लोकसेवकांना लाच घेतल्याचं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत अशी लाच अप्रामाणिक, अयोग्य कृती किंवा अनुचित फायदा घेण्यासाठी घेतलं असल्याचं समजलं जाईल. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 20 अनन्वय तो अपराध असल्याचं समजलं जाईल. प्रश्न पुन्हा पहा, खूप महत्त्वाचा आहे का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार खटल्याच्या वेळी कलम 7 किंवा कलम 11 या भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील जे कलम आहे कलम 7 किंवा कलम 11 अंतर्गत लोकसेवकानं लाच घेतल्याचं जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत अशी त्यानं जे घेतलेली लाच आहे ते अप्रामाणिक किंवा अयोग्य कृती किंवा अनुचित फायदा घेण्यासाठी घेतल्याचं समजलं जाईल. तर अशी कलम 20 सांगते. आता कलम 16 कशाच्या संदर्भात आहे तर कलम 16 ही आहे का द्रव्यदंड निर्धारित करण्यासाठी लक्षात घ्यावयाच्या बाबी याच्याशी संबंधित असलेली कलम आपल्याला 16 बघायला मिळते. त्याच्यामध्ये मग कलम 7 असेल, कलम 8 असेल, कलम 9 असेल किंवा कलम 10 असेल किंवा कलम 11 असेल. 11 मधील आणि सोबतच 13 मधली जे कलम 13 आहे त्याच्यामधली कलम 2 असेल तर कलम 14 असो किंवा मग कलम 15 असो. तर या संबंधी गुन्ह्याचा द्रव्यदंड ठरवताना न्यायालय काय करेल तर गुन्हा करून मिळवलेली जे काही संपत्ती असेल तर ती 13/1/B नुसार बेहिशोबी मालमत्ता जर असेल तर ते लक्षात घेतलं जाईल. या कलमानुसार आपल्याला पाहायला मिळते द्रव्यदंड निर्धारित करण्याच्या संदर्भात अशी ही कलम 16 आहे. त्याच्यानंतर जर आपण 19 कलम जर बघितली तर 19 कलम आपल्याला काय पाहायला मिळते जे आपण अगोदर डिस्कस केलं कलम 19च्या संदर्भात का ते खटले चालवण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची. आणि जर कलम आपण 18 पाहिलं तर बँकरचे बुक तपासण्याचे अधिकार आहे तपासणी अधिकाऱ्याला कलम 17 अंतर्गत. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे 4 म्हणजे कलम 20. प्रश्न क्रमांक आपण 54 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 54 आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमानुसार हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याला न्यूनकारी नसून त्या कायद्याच्या भरीला असेल अशी तरतूद करण्यात आली. तर कलम 28 मध्ये हे तरतूद असेल का भ्रष्टाचार प्रतिबंधक जो कायदा आहे हा कायदा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचं न्यूनीकरण करणार नाही. तो हा कायदा दुसऱ्या कायद्याला भरीचा असेल अशी कलम या कायद्यातील म्हणजेच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 28 सांगते का हा कायदा दुसऱ्या कायद्याला न्यूनकारी नसून त्या दुसऱ्या कोणत्याही कायद्याला भरीचा असेल म्हणजे भर घालणारा असेल. तर अशी तरतूद कलम 28 मध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. जर आपण कलम 25 पाहिली तर ते भूसैनिक, नौसैनिक आणि वायुसैनिक आणि इतर कायदे बाधित न होण्याशी संबंधित आहे. कलम जर 23 बघितली तर आपण पाहिलं कलम 13/1 अनुसार अपराधाच्या संदर्भातल्या आरोपाचा तपशिलाशी संबंधित आपल्याला पाहायला मिळते. हे कलम 23 लक्षात ठेवा का जी कलम 13/1/A मध्ये जो कोणता अपराध घडलेला आहे मालमत्तेची अफरातफर करण्याच्या संदर्भात तर त्या आरोपाच्या तपशिलाशी संबंधित असलेली आपल्याला कलम 23 बघायला मिळते. आणि कलम जर आपण 27 बघितली तर ते अपील आणि पुनर्निरीक्षणाशी संबंधित आहे. म्हणजे विशेष न्यायालय हे ज्यांच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत आहे जे सांगण्याचं तात्पर्य असं आहे का विशेष न्यायालय हे ज्या अधिकार क्षेत्रात कार्यरत आहे अशा उच्च न्यायालयाच्या कायद्यांतर्गत अपील आणि पुनर्निरीक्षणासाठी अधिकार प्रदान करेल. सांगण्याचं तात्पर्य असं आहे अशा म्हणजे जसं मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काही न्यायालय कार्यरत आहे विशेष न्यायालय जे अशा भ्रष्टाचाराचा खटला चालवतात तर अशा न्यायालयाच्या विरुद्ध तुम्हाला अधिकार भेटतो अपील करण्याचा. या कलम आपण जी कलम आता पाहिली त्या कलमानुसार म्हणजे कलम 27 नुसार आपल्याला अपील करण्याचा अधिकार आपल्याला पाहायला मिळतो. अपील आणि पुनर्परीक्षणाचा मुद्दा असा आहे का कलम 28 ही कशाच्या संदर्भात आहे तर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कोणत्याही कलमानुसार हा अधिनियम अन्य कायद्याला न्यूनकारी नसेल तर दुसऱ्या कायद्यामध्ये भर टाकणारा असेल हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. मी जे एक्सप्लेनेशन दिलं मी ते 27चं दिलं का अपील आणि पुनर्परीक्षणाच्या संदर्भातली 27 कलम आहे. 23 मी तुम्हाला अगोदरच सांगितली का कलम 13/1A मधील अपराधाच्या संदर्भातील आरोपाचा तपशील हा कलम 23 नुसार येतो. आणि कलम 25 मी तुम्हाला सांगितली का भूसैनिक, नौसैनिक आणि वायुसैनिक इतर कायद्यांना बाधित होणार नाही, हा कायदा बाधित करणार नाही याच्याशी संबंधित आहे. आणि कलम 28 ही सांगते का हा कायदा दुसऱ्या कायद्याला न्यूनकारी नसून बाधक नसून तो दुसऱ्या कायद्यामध्ये भर घालणार आहे अशी कलम 28 सांगते. आता आपण या सेशनमधला शेवटचा प्रश्न बघणार आहोत तर तो म्हणजे 55वा भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988मधील ही जी तरतूद आहे, आपण पाहिलं का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988मधील कोणत्या कलमानुसार भ्रष्ट बेकायदेशीर मार्गाने वैयक्तिक प्रभावाचा वापर करून लोकसेवकावर वैयक्तिक प्रभाव पाडणे किंवा गैरफायदा स्वीकारणे हा अपराध असेल, तर ही तरतूद आपल्याला 7A मध्ये पाहायला मिळते का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988मधील कोणत्या कलमानुसार भ्रष्ट बेकायदेशीर मार्गानं वैयक्तिक प्रभावाचा वापर करून लोकसेवकावर वैयक्तिक प्रभाव पाडणे आणि गैरफायदा स्वीकारणे हा अपराध ठरेल, तर 7A नुसार. काही राजकारणी जे लोक असतात, मंत्री संत्री असतात, त्यांचे PA वगैरे आपलं काम करून घेण्यासाठी लोकसेवकावर प्रभाव टाकतात, तर तो प्रभाव टाकणे हा देखील अपराध ठरतो कलम 7A नुसार. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि कलम आपण 7 अगोदरच बघितली. कलम 7 कशाच्या संदर्भात आहे, तर कलम 7मध्ये आपण लाच घेणाऱ्या लोकसेवकाशी संबंधित असणारा अपराध घेतला होता. आणि 7A मध्ये भ्रष्ट बेकायदेशीर आणि वैयक्तिक प्रभावाचा वापर करून लोकसेवकावर प्रभाव पाडण्यासाठी जे मी आताच तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. त्याच्यानंतर जर कलम आपण 8 बघितली तर लोकसेवकाला लाच देण्याशी संबंधित कलम 8 आहे. त्याच्यानंतर आपण कलम जर 9 बघितली तर वाणिज्य संघटनेनं लोकसेवकाला लाच देण्याच्या संदर्भात असलेली आपल्याला कलम 9 पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 7 का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988मधील कोणत्या कलमानुसार भ्रष्ट बेकायदेशीर मार्गानं वैयक्तिक प्रभावाचा वापर करून लोकसेवकावर वैयक्तिक प्रभाव पाडणे आणि गैरफायदा स्वीकारणे हा अपराध ठरेल, तर 7नुसार. अशा पद्धतीनं हे आजच्या, तर आपण पाहिलं का आजचा या व्हिडिओमधील म्हणजे याच लेक्चरमधील जवळपास आपण विश्लेषण पाहिलेलं अभ्यासलेलं आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या संदर्भात प्रश्नांचा विश्लेषणात्मक अभ्यास आपण घेतलेला आहे. तर अशा आपण पुन्हा भेटू या अधिनियमावर आधारित भाग 2 सह. तोपर्यंत धन्यवाद.